सो एवढ्या ड्युटी का असतात? लाईक 48 आवर्स इज खूप झालं की आता माझा जॉब हा फिक्स्ड आहे ना, आता मी सेट आहे फॉर लाईफ. तर आता मी करो ना करो त्याने काही फरक पडत नाही आहे. आणि बरेच हे डिसेबिलिटी थ्रू आलेले पण असतात, मुकबधीर वगैरे. तर ती व्यक्ती त्या पोझिशनला सुटेबल आहे की नाही आहे हे पण म्हणजे स्किल्स, इथं तर स्किल्स पाहिजे. म्हणजे आजच आपण वाचलं की फेक नर्सेस हे पुण्यामध्ये आहे. हो म्हणजे असंख्य नंबर्स असतात. पण हे प्रायव्हेटमध्ये असू शकतं. हो बरं, प्रायव्हेट किंवा कॉर्पोरेट मेडिकल हा वेगळा सीनच आहे आता कम्प्लिटली. समोर इव्हन केसवर्क पण होता, कारण माहिती आहे का त्यांच्याशी कम्युनिकेट करताना एक असा ॲरोगन्स असतो, म्हणजे असू नसावा वगैरे किंवा पर्सनॅलिटीचा भाग असू शकतो. बट समोर बघ तू गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये कम्युनिकेट करायला गेलं ना, हा तिथे राहावा हे राहावा, तर समोर मग तू इकडे पण रिफ्लेक्ट होतंय आणि त्या मिसमॅनेजमेंटमध्ये पण रिफ्लेक्ट होतोय. नाही म्हणजे ॲज अ पेशंट त्यांना असं वाटतं, म्हणजे बऱ्याच नर्सिंग स्टाफ किंवा डॉक्टर्स पण, की हे ह्यांना फ्री मिळतं आहे, म्हणजे आपण त्यांच्यावर उपकार करतोय, तर मग असंच हाडपूड करा हे ते. पण फ्री मिळतं आहे म्हणजे तरी सुद्धा हां, म्हणजे आयडियली देर शुड बी नो डिफरन्स. हेल्थकेअरमध्ये डिफरन्स आहे बिकॉज इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे, पण ॲटलिस्ट तुमच्या ॲटिट्यूडमध्ये डिफरन्स. तर माझ्या मैत्रिणींना हॉस्टेलमध्ये भेटायला गेले हां, द काइंड ऑफ कंडिशन्स मी तिथं पाहिलेले हो आहेत हो की हॉस्टेलच्या, की जे एखाद्या मुलीसाठी हो. धक्का बसण्यासारखं आहे ते. प्रिन्सिपल सेईंग की ती सेमिनार रूममध्ये का गेली, का गेली म्हणजे काय, म्हणजे इफ इट इज हर हॉस्पिटल, हां म्हणजे वर्कप्लेस होतं तर शी इज कम्प्लिटली राईट इन गोईंग एनिव्हेअर जिथे तिला कम्फर्टेबल वाटतंय 2 तास झोपायला, व्हॉट एव्हर टू रिलॅक्स. तर म्हणजे आय थिंक हे सगळ्यांना खूप रिलेट झालं. सगळं झालं, वाईट झालं वगैरे, नको व्हायला पाहिजे होतं. पण ॲट द आउटसेट ती का बरं गेली सेमिनार हॉलमध्ये, वेन शी वॉज, म्हणजे माहिती होतं की सगळं सिक्लुडेड असतं, अंधार असतो, तर का गेली ती. जे कोलकाताची जी केस झाली हां. त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टींवर चर्चा झाली किंवा बरीचशी मिसइन्फॉर्मेशन नको त्या गोष्टींमध्ये गेल्यासारखं वाटलं. हां पण समोर आपल्याला कारणं दिसली की ते रेसिडेंट डॉक्टर होत्या ज्या पीडित होत्या त्या, किंवा त्यांना बराच वेळ नाईट ड्युटी करायला लागत होती, त्यांना जास्त म्हणजे खूप अशा चांगलं म्हणू शकत नाही किंवा वाईट परिस्थितीत त्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये काम करावं लागत होतं. सो आता पुन्हा डॉक्टरांचं जसं ऐकलं आम्ही, तर आम्हाला एक शब्द कळला की ते रेसिडेन्शियल डॉक्टर्स होते. सो हे रेसिडेन्शियल डॉक्टर्स काय असतात हे एकदा सांगा ना, म्हणजे आपण चालू. राईट. सो रेसिडेंट डॉक्टर्स म्हणजे बेसिकली, रेसिडेंट हा शब्द म्हणजे दोज हू आर एक्सपेक्टेड टू लिव्ह इन द हॉस्पिटल वेन दे आर स्टडिंग, म्हणजे रिसाइड इन द हॉस्पिटल. सो जे पोस्ट ग्रॅज्युएट डॉक्टर्स असतात, MBBS नंतर जे स्पेशलायझेशन करतात कुठल्याही सब्जेक्टमध्ये, म्हणजे इट कुड बी नॉन क्लिनिकल, जसं ॲनाटॉमी फिजिओलॉजीपासून गायनॅक, ऑफ्थॅल्मॉलॉजी, ENT, सायकॅट्री, काही असू शकतं. सो हे 3 वर्ष जेव्हा स्पेशलायझेशन करतात त्यांना दे आर एक्सपेक्टेड टू रिसाइड इन द हॉस्पिटल फॉर इमर्जन्सीज, एनिथिंग. सो त्या 3 वर्ष जे सर्व्ह करतायत MS किंवा MD डिग्रीसाठी, त्याला रेसिडेंट डॉक्टर्स म्हणतात. सो हे पोस्ट ग्रॅज्युएशन करणारे डॉक्टर्स आहेत बेसिकली. आणि समटाईम्स मेनी डॉक्टर्स चूज व्हॉलंटिअरली टू सर्व ॲज सिनियर रेसिडेंट्स त्याच्यानंतर सुद्धा, एक्सपिरियन्ससाठी म्हणा, टेन्युअर नंतर सुद्धा, किंवा बॉन्ड जो असतो 1 वर्षाचा कंपल्सरी बॉन्ड तेव्हा. सो त्यांना पण रेसिडेंट डॉक्टर्सच म्हटलं जातं, पण त्यांना एक बॉन्डेड रेसिडेंट डॉक्टर्स किंवा सिनियर रेसिडेंट्स असं म्हणतात. म्हणजे बेसिकली शिकत शिकत प्रॅक्टिस. करेक्ट. म्हणजे कॉलेजचे टायअप असतात हॉस्पिटलचे. येस येस. सो प्रत्येक कॉलेज ज्याच्यामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशनचा कोर्स आहे त्याला टायअप असायलाच लागतं हॉस्पिटलबरोबर. करेक्ट. सो जसं आता समजा BJ मेडिकल कॉलेज आहे, त्याच्याबरोबर ससून हॉस्पिटल अटॅच्ड असलंच पाहिजे, तरच तिकडे रेसिडेन्सी कोर्स ते ऑफर करू शकतात. ओके. तुम्ही कुठे होतात रेसिडेंट डॉक्टर? सो मी BJ मेडिकलमधून ऑफ्थॅल्मॉलॉजी केलं 2011 ते 14, आणि तिथलं झाल्यानंतर मला 1 वर्षाचा बॉन्ड होता. सो बॉन्ड ऑप्शनल असतो, तुम्ही तिथेही करू शकता किंवा तुम्ही जिथे तुम्हाला हवं तिकडे अप्लाय करून तुम्हाला मिळू शकतो. सो मी तो पार्शली जळगावला केला, माय होमटाऊन, आणि पार्शली सायन हॉस्पिटलला केला मुंबईला. सो आपण डायरेक्ट येऊ मुद्दा की वर्किंग कंडिशन्स का टफ असतात एवढ्या रेसिडेन्शियल डॉक्टरसाठी? टफ इन अ वे असतात का? कारण आम्हाला मीडिया परसेप्शन दिसतं किंवा मीडियामध्ये बातम्या दिसतात की खूप तास असतात ड्युटीचे. मी ऐकलं की 36 to 48 आवर्स पर्यंत ड्युटी लांबवलेल्या आहेत.
राईट. सो एवढ्या ड्युटी का असतात, 48 आवर्स इज खूप झालं, खूप जास्त झालं. सो तेच की टफ तर डेफिनेटली असतात आणि ब्रांच टू ब्रांच पण डिपेंड करतं. म्हणजे सम ब्रांचेस आर कन्सिडर्ड टफ, म्हणजे ऑर्थो किंवा जनरल सर्जरी, गायनेकोलॉजी, पीडियाट्रिक्स. सम आर जसं ऑफ्थॅल्मॉलॉजी, ENT किंवा स्किन, हे थोडे ज्यांच्यामध्ये इमर्जन्सीज कमी असतात. सो दे आर कन्सिडर्ड बिट इझियर ड्युरिंग रेसिडेन्सी. आणि काम जास्त कारण पेशंट लोड जास्ती, म्हणजे गव्हर्नमेंट हॉस्पिटल्समध्ये दॅट इज द ओनली थिंग जे खूपच जास्ती असतं. आणि इन्फ्रास्ट्रक्चर खूप पुअर. सो कारण मी हे विचारणारच होते की ही कंडिशन प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेसला पण अशीच असते इन टर्म्स ऑफ वर्किंग आवर्स किंवा क्वालिटी ऑफ तिथलं जे वातावरण असेल, हे पण तसंच कम्पॅरेबल नाही, नसतं. म्हणजे खूपच डिफरन्स आहे मोठा की एव्हरीथिंग. एकतर पेशंट लोड पण प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये कमी असतं. देन नंबर ऑफ रेसिडेंट्स मे बी सिमिलर असतील, पण द इन्फ्रास्ट्रक्चर इज मच बेटर आणि बऱ्यापैकी स्ट्रीमलाइंड असतं. त्यामुळे वर्किंग आवर्स लिमिटेड असतात. वर्किंग आवर्स लिमिटेड असतात. इवन ज्यांचे वर्किंग आवर्स सिमिलर असले त्यांना पण इट इज मच इझियर, म्हणजे दे गेट मोर फ्रिक्वेंट ब्रेक्स किंवा थोडं समहाव स्ट्रक्चर्ड असतं की लंच ब्रेक, मग टी टाइम. म्हणजे गव्हर्नमेंट हॉस्पिटल्समध्ये आय डोंट रिमेंबर, म्हणजे माझं तरी जरा ठीक होतं, पण माय गायनॅक किंवा पीडियाट्रिक्सचे कलिग्स एवर हॅव्हिंग अ लंच आवर आणि असं. म्हणजे जेव्हाही मिळालं तेव्हा डब्बा खाऊन घेतला किंवा तो शिळा झाला, थंड झाला, त्याचं काही. आणि तुमचा रेशो काय होता, म्हणजे इन युअर क्लास मेल टू फिमेल रेशो ऑफ डॉक्टर्स काय होता? सो इंटरेस्टिंगली ऑफ्थॅल्ममध्ये 90% फिमेल्स असतात आजकाल. माझ्या वेळेला असं नव्हतं, पण टुडे आय हॅव रेसिडेंट्स ॲज माय स्टुडंट्स. सो आमच्या केसमध्ये आता डिपार्टमेंटमध्ये देर आर 90% गर्ल्स. पण दॅट रेशो व्हेरीज फ्रॉम ब्रांच टू ब्रांच. म्हणजे ऑर्थोमध्ये अजूनही मुलं जास्ती असतात. नाही, म्हणजे वेन यू एंटर्ड इनटू अ क्लास बिफोर यू ब्रांच्ड आउट तुमच्या स्पेशलायझेशन्स, त्यावेळेला आय वुड से प्रिटी ओके. म्हणजे 60-40 मे बी, 60 मुलं 40 मुली. म्हणजे माय लाईन ऑफ क्वेश्चनिंग वाज की एवढा 50% जर का आपण धरलं की मेल टू फिमेल रेशो आहे, तरी सुद्धा गव्हर्नमेंट हॉस्पिटल्समध्ये, म्हणजे मला आठवते मी कधीतरी विजयच्या इथं माझ्या मैत्रिणींना हॉस्टेलमध्ये भेटायला गेले होते, तर काइंड ऑफ कंडिशन्स मी तिथं पाहिलेल्या की हॉस्टेलच्या, की जे एखाद्या मुलीसाठी धक्का बसण्यासारखं आहे ते. अगदी ट्रू. पण हे ट्रू आहे कुठल्याही कॉलेज लेवलला. म्हणजे कुठल्याही कॉलेजमध्ये तुम्ही जा, वॉशरूम असेल, तिथले हॉस्टेल्स असतील, जे आत हॉस्टेल्स असतात, हा खूप मला पडलेला प्रश्नच आहे. नाही, म्हणजे कंडिशन्स, हॉस्टेलचे कंडिशन्स तर खूपच पुअर. सो म्हणजे BJ मध्ये तर म्हणजे असं समहाव एक असा संमत झालेला आहे, इव्हन आमचा होता त्या वेळामध्ये, की इफ वी हॅव गॉन थ्रू इतकं सम ट्रेनिंग तर आम्ही खूपच भारी किंवा असे तसे, किंवा वी आर गोइंग टू बी व्हेरी सॉलिड डॉक्टर्स. पण खरं तसं नसायला पाहिजे. व्हॉट आय फील इज दॅट इज नथिंग टू बी प्राऊड ऑफ. म्हणजे तुमचं वर्क कल्चर हेल्दीच असायला पाहिजे. परफेक्ट. आणि तेव्हा असं वाटायचं की आम्ही 2.5-3 दिवस न झोपता काम करू शकतो किंवा, पण त्याच्यात खरं काही प्राऊड होण्यासारखं नाही आहे काही. म्हणजे दॅट इज द फेलिंग ऑफ द सिस्टम. आपल्याला सांगितलं पण असतं ना की जेवढं काम करेल तेवढं चांगलं, हार्डवर्किंग चांगलं. व्हॉट डझंट किल यू मेक्स यू स्ट्रॉंगर, बेसिकली. तसंच. पण इट शुड नॉट बी द केस. आणि हॉस्टेल्सचं म्हटलं तर लाईक यू सेड की पुअर, म्हणजे पाणी नाही. म्हणजे व्हॉट आय रिमेंबर इज, मी जेव्हा राहायचे तेव्हा एका फ्लोअरवर देर यूज टू बी ॲट द एंड ऑफ द कॉरिडॉर टॉयलेट्स आणि वॉशरूम्स होत्या. फक्त दोघांनाच कडी लागायची आतून. सो आणि ते जस्ट यू ट्रस्ट की ते सगळ्यांना माहिती आहे कुठल्या ह्याला कडी लागते म्हणून यू आर सेफ. पण आम्ही अशा बातम्या वाचतो की सरकारी दवाखान्यांना डोनेशन्स मिळतात, फंड्स मिळतात, आणि एका साईडला तुम्ही असं सांगताय की हे सगळे कंडिशन्स फार पुअर आहेत. तर अशी तफावत काय आहे दोन्हीमध्ये? म्हणजे आणि फंड्स पण कसं आहे की आता इफ आय एम अ डोनर, की आय बिलीव्ह इन अ कॉज. समजा लहान मुलांच्या केसमध्ये मला चाइल्डहुड ब्लाइंडनेसचं फार मला एक आहे, तर मी त्या ब्रांचला डोनेट करते आणि अचानक ती बिल्डिंग किंवा त्या डिपार्टमेंट एकदम चकाचक होतं आणि बाकी सगळं इज ॲज इट इज. सो एकाच हॉस्पिटलमध्ये वेगवेगळ्या डिपार्टमेंटचं वेगवेगळा चेहरा मोहरा आहे. हो, खूपच वेगळा. आणि जनरली पीडियाट्रिक्स किंवा
कॅन्सर्स ह्यांना जास्त डोनेशन मिळतं, कारण लोकांना त्याचा अवेअरनेस पण जास्ती आहे. सो ते डिपार्टमेंट्स एकदमच अचानक एकदम पॉश होतात. सो द फंड्स आर नॉट डिस्ट्रीब्युटेड विच आयडियली दे शुड की ओव्हर द एंटायर डिपार्टमेंट. पण ते खरं असं पण आहे की इफ द डोनर फील्स की मला या पर्टिक्युलर इफ दे हॅव प्रोबॅबली लॉस्ट अ चाइल्ड टू कॅन्सर त्याला तिथे डोनेट करायचं तर ते तसं करतात. पण ऍट द सेम टाइम ते फक्त वन टाइम असतं. इट इज म्हणजे गव्हर्नमेंट डज नॉट टेक इट अप. फोटो काढले मी इकडे केलं किंवा नाव दिलं कोणाचं डिपार्टमेंट समोर, त्यानंतर मग कॅरी होत किंवा त्यांनी मेंटेनन्स असेल नंतरचा काही किंवा मशिनरी असते. त्यांचा उद्देश चांगलाच आहे, नोबलच आहे. करेक्ट. इट इज अप टू दॅट तो इन्फ्रास्ट्रक्चर कसं पुढे करणार आहे. म्हणजे मला नेहमी हा पडलेला प्रश्न आहे की कॉर्पोरेट आणि गव्हर्नमेंट मधली तफावत वर्किंग स्टाईलची असेल किंवा लोकांना दिलेल्या सर्व्हिसची असेल, ही इतकी बदलते की असं वाटतं की अरे उत्तमोत्तम डॉक्टर्स गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये काम करू शकतात, पण नाही ऑप्ट आउट करणार. कारण कसं करतील ना. म्हणजे ह्यालाच लागून मला जो बेसिकली सुरुवातच आपण जिथे गेलो होती वर्किंग कंडिशन्सला, की आपण ऐकलं हॉस्टेलचं खराब आहे, इन अ वे इन्फ्रास्ट्रक्चर जेव्हा आपला पहिला कोणत्याही लोक जेव्हा गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये तेव्हा काही चांगलं चित्र नसतंय. बट समवॉट मुली थांबल्यात किंवा इन अ वे राहतं ना की जर महिला असतील तर थोडी चांगली सुविधा असावी, जर नाईट शिफ्ट आहे तर एक्स्ट्रा कॉशियस असावं किंवा सोयी नाही पण ऍटलीस्ट सोयी तरी असाव्या. असे सिच्युएशन्स काय येते की सेमिनार हॉल म्हणजे ज्याचे जे फोटो व्हायरल होतात ते खरे असावेत आणि त्याच्यामध्ये असं कळतं की ते खूप कंजेस्टेड आहे, एकदम ग्राउंड फ्लोअरला आहे. मग अशा ठिकाणी आसरा घेण्याची वेळ येते किंवा तिथे थोडा वेळ मला वेळ भेटला तर मी तिथे झोपून घेते. ओव्हरऑल कंडिशन्स आहे की काही पिक्युलर केसेस मध्ये त्याची कंडिशन नाही म्हणजे मला तरी वाटतं ओव्हरऑलच आहे. कारण मी माझ्या वेळेला तरी अपार्ट फ्रॉम माय ब्रांच बाकी सगळे ब्रांचेस बघितलेत आणि इव्हन आत्ताचा पण मला बऱ्यापैकी सिच्युएशन माहिती आहे. तर ड्युटी रूम्स नसतात. फरकच पडला नाहीये मला नाही वाटत. इनफॅक्ट नंबर ऑफ रेसिडेंट्स वाढलेत. म्हणजे आता जे आम्ही तिघच होतो आता 10 आहेत. सो अजून पण यू वुड से की रिलेटिव्हली कमीच आहे इन्फ्रास्ट्रक्चर. आणि ड्युटी रूम्स इनफ नसतात. आता जसं गायनॅकमध्ये समजा 3 जण ड्युटीवर असतील, एक ड्युटी रूम असते, मग दॅट इज ऑक्युपाईड बाय द लेक्चरर किंवा सिनियर रेसिडेंट. मग बाकीचे तिघं कुठे झोपणार? मग ते अदर वॉर्डमध्येच रिकामी पेशंटचे बेड्स असतात त्याच्यावरच किंवा खाली पेशंटच्या बाजूला. हो किंवा असं डेस्कवरच असं हेड डाऊन करून खाली. किंवा त्याच एका डॉक्टर रूम मध्ये म्हणजे तो समजा मेल असेल तर मुलगी असेल ती खाली बेड टाकून झोपेल किंवा व्हाईस वर्सा व्हॉट एव्हर. पण म्हणजे नो प्रायव्हसी तर दूरची गोष्ट आहे, प्रायव्हसीचं लक्झरी. पण इव्हन बेसिक एक बेड टाकायला काहीच हरकत नसावी. 24 तासाच्या ड्युटी नंतर मेंटल फॅकल्टीज स्टेबल राहणं इनह्युमन आहे ना. म्हणजे मला कळतंय की आपल्याकडं पॉप्युलेशनच एवढं आहे की गव्हर्नमेंट हॉस्पिटल्समध्ये ओघच एवढा असतो लोकांचा की हे घडणं शक्य आहे. पण मग तरी वर्किंग कंडिशन्सला नाही महत्व दिलं जातं. म्हणजे ह्याच्यात असं पण नाहीये की फार इन्व्हेस्टमेंट आहे फ्रँकली. म्हणजे जागेची तर कमी नसते गव्हर्नमेंट हॉस्पिटल्समध्ये. वॉर्ड्स एवढे मोठे मोठे असतात. समोर ते कॅम्पसेस पण जेवढे पण गव्हर्नमेंट जुने आहेत आणि बऱ्यापैकी खूप जुने असतात, म्हणून देर इज नो असं स्कॅर्सिटी ऑफ स्पेस. तर तिथे फक्त एक वेगळी रूम करून एक वॉशरूम ऍक्सेस आणि 2 बेड्स इज नॉट अ व्हेरी म्हणजे काहीच त्याच्यामध्ये मोठं इन्व्हेस्टमेंट असं काही नाही. आणि एवढं करून डॉक्टरना परत चांगल्या हसत मुखाने पेशंट्सना बघावं बोलावं लागतं. जर थोडं जरी इकडे तिकडे झालं तरी पेशंट सगळ्या सिच्युएशन्स अशा होत आलेल्या आहेत. बऱ्यापैकी आपण म्हणतो की बाकीच्या ठिकाणी असेल तर ते एम्प्लॉई रेजिस्ट करतात. समोर ही पिक्युलर पोझिशन याच्यामुळे आहे का ते एम्प्लॉई असण्याबरोबर स्टुडंट्स पण आहेत. डिसिप्लिनरी ऍक्शन्स आणि वगैरे सगळ्या गोष्टी येतील. कारण आपण माड डॉक्टर म्हणजे सेम डॉक्टर आहे. जे माड संघटना वगैरे असते त्याच्या बातम्या येतात बंद पुकारला वगैरे. सो तेव्हा त्या बातम्या कधी असतात की कधीतरी हल्ला झाला आणि मग शेवटी ते बाहेर येतात मग आपल्या ज्या मागण्या असेल मान्य करतात. पण इव्हेंच्युअली अशी प्रोसेस नाही होते की ज्या मागण्या मान्य केल्या. एक्झॅक्टली. मग तुम्ही जे म्हणाल त्याच्यामुळेच की कारण त्यांची डिग्री म्हणजे ते शेवटी स्टुडंट्स आहेत. सो ते गव्हर्नमेंटच्याच हातात आहे सॉर्ट ऑफ किंवा त्यांचे जे HOD असतील त्यांच्याच हातात आहे. सो इव्हन हे स्ट्राईक वगैरे करताना पण इट इज नॉट ॲज इझी. म्हणजे खूपच असा मोठा इन्सिडेंट झाला ह्याच्यासारखा तर वेगळी गोष्ट. नाहीतर जे रुटीन इन्सिडेंट्स असतात की हायजीन वॉशरूम्स किंवा स्टायपेंड वाढव काहीतरी त्याच्यात डिपार्टमेंट थोडं साथ नाही देत. कारण हॅम्पर होतो ना. पेशंट केअर तर हॅम्पर होतेच.
सो जेव्हा एवढं मोठं काहीतरी होतं तेव्हा जेव्हा सगळेच एकत्र आल्यावर दॅट इज ओके. समवॉट एकाने रिफ्यूज केलं की मी 48 आवर्स ड्युटी नाही करेल किंवा माझी तर 12 आवर्स ड्युटी झालेली आहे आणि मी पुढे नाही करू शकत, सो अशा पनिशमेंट दिल्यात किंवा कोणतं कंपल्सरी? म्हणजे आय डोंट थिंक ते ऍक्सेप्टेबलच होईल, कारण सगळेच ते करतायत, म्हणजे चॉईसच नाहीये काही, कारण पेशंटच एवढे आहेत, त्याला तुम्ही काही करू शकत नाही. सो द थिंग इज की व्हॉट कॅन बी डन थोडं बेटर करायला लाईफ इज थोडं स्ट्रीमलाईन करून की ॲटलिस्ट लंच आवर्स डिनर आवर्स नीट करा, बायफर्केशन नीट करा, आणि जेव्हा तो माणूस काम नाही करत आहे म्हणजे ड्युटीवर आहे, रेस्ट करतोय, आता सध्या काही पेशंट नाही आहे, तेव्हा ॲटलिस्ट गिव्ह हिम ऑर हर अ प्रॉपर रूम टू रेस्ट, म्हणजे जेव्हा पेशंट येईल तेव्हा तो फ्रेश असेल आणि अलर्ट असेल. सो ते झालं तरी खूप आहे. मला पण हा पण एक प्रश्न नेहमी पडलेला असतो की गव्हर्नमेंट हॉस्पिटल्समध्ये, आता प्रायव्हेटचं मला माहिती नाहीये, गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स मधला जो हेड असतो तो मेल असतो. आता आपण ज्या पार्श्वभूमीवर बोलतो आहोत तो एका केसच्या संदर्भात आपण एकत्र आलो आणि खूप राग पण आहे या गोष्टीचा आता. मग बाकीच्या ठिकाणी फॉर एक्झाम्पल बँकिंग सेक्टर असेल किंवा IT सेक्टर आहे किंवा मीडिया सेक्टर आहे, तर इथे टॉपमोस्ट पोझिशन्सला बायका असतात किंवा मिड सिनियर लेवलला डिसिजन मेकिंगला बायका असतात, पण इथं कधी दिसतच नाही की कमी असतात. म्हणजे बाईचा मग विचारच केला जातच नाही. म्हणजे आय वुड नॉट से दॅट, पण हो म्हणजे युअर राईट, मी हा कधी विचार केला नव्हता, पण डीन्स जनरली जास्त स्टॅटिस्टिकली मेल्स असतात. HOD आपण एज्युकेशन सेक्टर बाई बघतोच. येस पण म्हणजे आय डोंट थिंक ते असं काही चान्स मिळतोय की नाही त्याच्यावर आहे. मे बी म्हणजे असं पण असतं की हे चेंज होतं ना, ट्रान्सफर्स होतात, सो मे बी लेडीज डोंट वॉन्ट टू टेक अप दॅट पोझिशन, दॅट कुड बी वन थिंग. पण हे गव्हर्नमेंटच्या बाबतीत कदाचित किंवा जेव्हा बातम्या पण येतात ना की भ्रष्टाचार झाला, ह्या डीनवर हे आरोप लागले, ते बऱ्यापैकी मेल असतात, किंवा त्या कोलकाता केसमध्ये पण जे इनसेन्सिटिव्ह बोलले ते पण सुद्धा मेल होते, आणि समवॉट एवढा पॉलिटिकल क्लाउड असतो की त्यांना कारवाई नाही झाली. सो हे याच्यात पॉलिटिकल इंटरव्हेन्शन असतं, कारण ही एक केस नाही, म्हणजे मी नाव नाही घेत, पण महाराष्ट्रात पण 1-2 अशा केसेस झाल्या होत्या ज्याच्यात डीन आणि मंत्र्याचं नाव आलं होतं. सो बेसिकली हे पॉलिटिकल कनेक्शन कसं इस्टॅब्लिश होतं, आणि ते वन ऑफ द रिझन आहे का या गैरव्यवस्थेला? की आहेच की आता जसं कोलकातामध्ये पण डीन जे ते बोलले इनसेन्सिटिव्ह, एक तर म्हणजे व्हॉट वी नो ॲज अ फॅक्ट की तिच्या पेरेंट्सना सांगितलं गेलं नाही की सुसाईड होतं, आणि व्हॉट एव्हर द कॉज ऑफ डेथ मे बी त्यांना 3-4 तास थांबायला लागलं, आणि त्यांना हे सांगितलं गेलं की इट वॉज अ सुसाईड, आणि वरून हे म्हणणं की ती का सेमिनार रूम मध्ये एकटी गेली, मग तिच्यावर सगळं ब्लेम टाकणं. हे सगळं बोलल्यावर पण ही वॉज जस्ट ट्रान्सफर्ड, नॉट आस्क्ड टू रिझाईन वगैरे, म्हणजे हे इतकं अजूनही नाही. आणि जेव्हा बाकी सगळ्यांनी त्यांना, म्हणजे ऑर्थोपेडिक असोसिएशननी त्यांना बॉयकॉट केलं, किंवा IMAनी आता जस्ट काल आय थिंक त्यांना हे केलं, रिवोक केला त्यांचा स्टेटस ॲज अ प्रॅक्टिशनर. सो पण तरी गव्हर्नमेंटकडनं काहीच नाही, ही वॉज जस्ट ट्रान्सफर्ड की, आणि ट्रान्सफरचा अर्थ हा होतो की जोपर्यंत इतकं थंड होत नाही तोपर्यंत तुम्ही तिकडे जाऊन राहा. आणि हे बरेचदा असं दिसून येतं, किंवा असे खूप लूपहोल्स असतात की फोर्स्ड काय म्हणतात त्याला, सक्तीची रजा किंवा असं काहीतरी, म्हणजे रेझिग्नेशन सोडून बाकी सगळं हे करून बघतात, पण रेझिग्नेशन नाही. ही डीनची अपॉइंटमेंट कशी, म्हणजे आता हे डीन आहेत किंवा त्यांची ट्रान्सफर होऊन होते डीनची अपॉइंटमेंट की काय, त्याला प्रोसेस? ट्रान्सफर होते, म्हणजे मला डिटेलमध्ये नाही माहिती, पण व्हेनेव्हर डीन कम्स ते थ्रू ट्रान्सफर असतो. सो आणि जनरली टॉप पोझिशन्स असतोच ते, पण वेर यू वॉन्ट द युअर हे. मे बी असंच असेल, लाईक पोलीस सब इन्स्पेक्टर जरी असेल तर तो मंत्र्याला फोन करतो की मला ट्रान्सफर इकडे पाहिजे. सो ऑब्व्हियसली कारण जनरली डीन नंतर यू रिटायर ॲट दॅट पोझिशन, सो यू वॉन्ट इट एका पर्टिक्युलर ठिकाणी. सो डेफिनेटली त्याच्यात तर असतंच. पुन्हा पॉलिटिकल इंटरव्हेन्शनचं आपण बोलतो. सो गव्हर्नमेंट हॉस्पिटलचं मी ऐकलं की एकतर गर्दी खूप असते, आणि त्या गर्दीतून तुम्हाला ते क्यू सरपास करायचे असेल, बायपास करायचे असेल, तर एक असं असतं की कोणाच तरी इन्फ्लुएन्सरचा फोन करा, म्हणजे नगरसेवक, आमदार. मेजॉरिटी टाइम असंच होतं की हे लोक फोन करतात आणि मग तुमचा पेशंट पुढे जातो किंवा तुम्हाला त्याचा ऍक्सेस हवा लागतो. सो हे तुमचा अनुभव कसा आहे ह्या सगळ्यांशी? हो, सो डेफिनेटली असं होतं. म्हणजे बरेचदा आता समजा मी, म्हणजे माझं पर्सनली सांगते की मी समजा सर्जरी ॲडवाईस केली एखाद्या पेशंटला, आणि ड्यू टू केवळ इन्फ्रास्ट्रक्चर त्याची सर्जरी डिले होते, की काहीतरी कन्झ्युमेबल्स मिळत नाही आहेत किंवा OTची दुरुस्ती चालू आहे, काहीतरी. सो ह्यांचा फोन येतो मग
आणि वेन वी टेल देम दिस, कारण ते ठीक होऊन जातं 2-3 दिवसात वगैरे, किंवा पुढे कुठेतरी जातात पेशंट्स, म्हणजे समजा ते ठीक होण्याचं काही नसलं तर. सो इंटरफिअरन्स तर खूप आहे. किंवा दे वॉन्ट की आता समजा 5-6 पेशंट्स लाईन्ड अप आहेत तर ह्यांना लवकर घ्या, की थोडं लवकर करा. सो जनरली आमच्या डिपार्टमेंटमध्ये फोन येतो की सो अँड सोचा फोन आहे आणि हे आमचे ओळखीचे आहेत, मग ते फॉलो करावं लागतं पुढे. So what we generally do is say no to no one. Okay. आणि आता समजा 5 पेशंट्स आहेत, समजा मी ठरवलंय की या वारी मला ह्याच्यातले 3 करायचे आहेत, तर ते फक्त मीच डिसाईड करते की मला काय करायचंय बेस्ड ऑन देअर अर्जन्सी. तर इव्हन डोळ्याच्या ऑपरेशन्स मध्ये देअर इज अर्जन्सी, म्हणजे काही लवकर करायला लागतात. सो अल्टिमेटली म्हणजे वी डिसाईड. पण हा मुद्दा याच्यासाठी पण इम्पॉर्टंट मे बी असा की जे डिटेल्स येतात, आपण कोलकाता केसवर बोलतो, जो आरोपी आहे तो मे बी तिथे काही न्यूजपेपरमध्ये असं आहे की तो तिथे जर इंटरव्ह्यू भेटत नाहीये तर मग काही पैसे घेऊन मी तुमची सर्जरीसाठी पुढे करून देतो, मी तुम्हाला इकडे बेड नाही भेटत तर मेडिएटर टाइप असं. लाईक तो दलाल, लाईक इलिगल आहे ना टोटली ते. तो समोर तशा रिलेटेड हे असल्यासारखं होतं. आणि इकडे पण आपण काही केसेस अशा बघतो की जिथे हे असे की थोडेफार पैसे दिले तर मे बी बऱ्याच वेळा बेडची दुरुस्ती करतो, असं आमिष तरी दाखवली जातात समोर. अनुभव नाही पण अशी सिच्युएशन राहिलेली आहे बऱ्याच वेळा. सो म्हणजे डेफिनेटली तुम्ही जे म्हणता त्या लेवलचं तर करप्शन सगळीकडेच असतं. म्हणजे हे मीडिएटर्स म्हणा, ते आय थिंक ते तर सगळ्याच गव्हर्नमेंट हॉस्पिटल्समध्ये असतात. सो इथे पण डेफिनेटली असतील. आणि पण या आता युअर प्रॅक्टिसला आता 10 वर्ष झाली आणि बेसिस ऑफ दिस केस असं आपण डिस्कस केलं तर दोन्ही यंग डॉक्टर्स आणि सिनियर डॉक्टर्सचे आत्ताचे तुमचे जे कॉन्व्हर्सेशन्स होत असतील ते कुठल्या बेसिसवर होतं? म्हणजे यंगस्टर्स हे खूप जास्त चिडलेले आहेत का तुमच्याहून जास्तचा एज ग्रुप नाही, हे असंच आहे? नाही, म्हणजे व्हॉट आय फील इज बऱ्यापैकी सगळ्यांचं युनिफॉर्म आउटरेज आहे. जनरली काय होतं की रेसिडेंट डॉक्टर्स आर द वन्स जे खूप जास्त चिडलेले असतात, स्पेशली व्हायलन्स अगेन्स्ट डॉक्टर्स जो होतो फ्रॉम पेशंट्स बेसिकली. सो पण या केसमध्ये ते जनरली खूपच सगळीकडे पसरून, कारण इवन इफ मी 25 वर्षापूर्वी केली असेल रेसिडेन्सी तरी म्हणजे सगळ्यांना क्लिअरली आठवत आहे की व्हॉट द कंडिशन्स आर. आणि आत्ता आय थिंक त्यांच्या समोर हे आलंय की नथिंग हॅज चेंज्ड, तसंच आहे. आणि म्हणजे मग ती प्रिन्सिपल सेईंग की ती सेमिनार रूम मध्ये का गेली म्हणजे काय, म्हणजे इफ इट इज हर हॉस्पिटल, म्हणजे वर्कप्लेस होतं तर शी इज कम्प्लिटली राईट इन गोईंग एनिव्हेअर जिथे तिला कम्फर्टेबल वाटतंय 2 तास झोपायला और व्हॉट एव्हर टू रिलॅक्स. तर म्हणजे आय थिंक हे सगळ्यांना खूप रिलेट झालं. किंवा ती कितीतरी तास ड्युटी करत होती कारण शी वॉज फोर्स टू डू दॅट. मग प्रश्न असा येतो की कॉर्पोरेटमध्ये अगेन देर आर सम लॉज की जिथं तुम्ही कंप्लेंट करू शकता अगेन्स्ट युअर सिनियर. राईट. मग इन दिस केस there is nothing, there is no one person. There is no one person unfortunately. म्हणजे आता समजा सगळीकडे आता जे सेक्शुअल हॅरॅसमेंट लॉज सगळे कॉर्पोरेट्समध्ये, इव्हन कॉर्पोरेट हॉस्पिटल्समध्ये आहेत, तिथे आय कॅन गो अँड कंप्लेन की ह्याच्याकडनं मला असे सिग्नल्स मिळाले. पण इथे देर इज एकतर त्या मोमेंट पर्यंत देर वॉज नो हॅरॅसमेंट फॉर हर, म्हणजे वॉट ॲटलिस्ट वी नो डिरेक्ट हॅरॅसमेंट. आणि शी वॉज जस्ट गोईंग ऑन, बाकी जसं करत होते तसंच नेहमीच रुटीन लाईफ चालू होतं. आपण अंगवळणी पडलेलं असतं ना की मला त्रास होतोय, हे पार्ट अँड पार्सल आहे, इथनं मी बाहेर पडल्यावर तसंच असतं. म्हणजे मोस्ट ऑफ अस आर म्हणजे रेसिडेन्सीमध्ये की हे आपल्याला स्ट्रॉंग करण्यासाठीच असं आहे, जसं आर्मीचं ट्रेनिंग असतं की तसंच आहे. पण मला असं कॉन्ट्राडिक्ट वाटतं की गव्हर्नमेंटनेच हिरकणी कक्ष किंवा काहीतरी सावित्री कक्ष असे काहीतरी सुरू करायला लावले. आणि गव्हर्नमेंटच्याच कॉलेज किंवा हॉस्पिटल्समध्ये हे नसतं जिथे महिला जाऊन कंप्लेंट करू शकतील, तर ते कॉन्ट्राडिक्ट आहे त्यांच्या. पण म्हणजे हिच्या केसमध्ये तरी वी डोंट नो की तिला ह्याच्या आधी काही थ्रेट्स मिळाले होते का काय. सो तसे असतात, म्हणजे इफ दॅट इज इन प्लेस, म्हणजे आय स्टील बिलीव्ह इन दॅट सिस्टीम की समजा मला असं काही झालं, मी कंप्लेंट केली तर स्पेशली सेक्शुअल हॅरॅसमेंट, तर दे विल लुक इन टू इट. पण ती स्टेज पहिले आली पाहिजे ना डायरेक्टली इफ ऑल दिस हॅपन्स. आणि जसं वी डोंट नो वेदर शी न्यू अबाउट अदर ड्रग किंवा सेक्स रॅकेट्स जे आपण ऐकतोय,
तसं असलं तर आता अनफॉर्च्युनेटली कशालाच काही सगळं एवढं एव्हिडन्स बरोबर टेम्परिंग झालंय की काहीच माहिती नाहीये. की अजून एक असं याच्यात दिसून आलं की सिक्युरिटीचा खूप मोठा मुद्दा, म्हणजे हॉस्पिटलची सिक्युरिटी. म्हणजे तो एक दारू पिऊन आला होता असं पण काही काही ठिकाणी पेपरमध्ये आलेलं आहे, बातम्यांमध्ये. तर सिक्युरिटीचा काय मुद्दा आहे? म्हणजे नाही, सो ते या 2 मेन गोष्टीच ज्या लॅकिंग आहेत, एक तर बेसिक हायजीन आणि लिव्हिंग कंडिशन्स आणि सेकंड इज सिक्युरिटी. सो सिक्युरिटी म्हणजे चेक करायला पण कोणी नाहीये की एखादा दारू पिलेला माणूस. लाईक सरकारी हॉस्पिटलमध्ये तू अशी जाऊ शकते, प्रायव्हेट मध्ये एंट्री नाही. लाईक तुम्हाला ते म्हणजे तुम्ही ससूनमध्ये एंटर झाला तर तुम्हाला कुणी नाही विचारणार की तुम्ही कोणाला भेटायला जाताय. कॅमेरा म्हणजे असतो एक्झॅक्टली. पुण्यात तर ते रॅकेट सापडलं होतं ह्याच्या आधी. तो आरोपी तिकडे हॉस्पिटल ससून मध्ये आणि तिथून तो रॅकेट चालवत होता असा आरोप आहे. आणि त्याच्या डॉक्टरांना वगैरे तो ऍडमिट होता आय थिंक, म्हणजे जेवढं मला आठवत आहे वॉज मेरिली ऍडमिटेड. आणि पोलीस पण तो ऍडमिटेड होता. म्हणजे आपण किती कॅज्युअली घेतो ना. नाही, सो ससूनमध्ये तर म्हणजे आता जसं कुठल्याही गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये आता आम्ही समजा कोणीतरी डिलिव्हरी मागवली, झोमॅटोवाले, ते तर दे आर एव्हरीवेअर. म्हणजे कुठेच एंट्री पॉइंटला काही नाहीये. पण ठीक आहे, समजा आता या केसमध्ये तो फॉर्मली होताच, ही वॉज अ व्हॉलंटियर, त्याला तर एंट्री होतीच. पण एंट्री असली तरी काय झालं, बाकी सगळे त्याच्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत, दर कॉरिडॉरमध्ये एक जो सिक्युरिटी मला पाहिजे, वॉचमॅन पाहिजे. म्हणजे मला नाही आठवत की आता जसं ससूनमध्ये आमचा डोळ्याचा बोर्ड थोडा अवे होता फ्रॉम द मेन हॉस्पिटल. सो मला बरेचदा रात्री कॉल्स बघायला जायला लागायचं. तर मला नाही आठवत की असं दर इथे मला माहिती, जसं मला इफ आय एम गोईंग फ्रॉम पॉईंट ए टू पॉईंट बी रात्री 3 वाजता मला माहिती पाहिजे की इकडे वॉचमन असतो, इकडे वॉचमन असतो, फॉर माय ओन सिक्युरिटी. मला असं काही माहिती नव्हतं म्हणजे कोण कुठे असतं किंवा तो कधी जागेवर असायचा का, म्हणजे आय रिअली डिडंट नो. सो मला कधी हेल्प खूप मोठं आहे. आणि असं पण नाही की वेल लिट आहे, म्हणजे नेहमी असं हॉस्पिटल जे लाईट फ्लडेड पाहिजे तसं पण नव्हतं. समोर एज्युकेशनल कॅम्पसेस मोठे असल्यामुळे बऱ्याच वेळा नसतात या सुविधा. आपण जर बघितलं तर मध्येच अंधार असतो, मध्येच काहीतरी थोडीशी खड्डे वगैरे विचित्रच असतात हे सगळं. सो ते खूप कॉमन नसतं. इव्हन आता जसं आमच्या वॉर्डच्या खाली सायकॅट्रिक वॉर्ड होती, तर तिथे पण पेशंट्स म्हणजे दे आर नॉट इन देअर सेन्सेस. सो ते पण बाहेर फिरत असायचे. म्हणजे वन कॅनॉट ब्लेम देम ना, समजा काही प्रॉब्लेम झाला तर, नॉट जस्ट सेक्शुअल, काही पण, म्हणजे एका मेल रेसिडेंटला पण काही झालं तर. सो आणि ज्यात एवढे कॉन्ट्राडिक्शन्स आहेत ना, की जसं तू म्हटले की गव्हर्नमेंट लॉज बनवतं आणि इकडेच नाहीये. पुन्हा मे बी सगळ्यात जास्त पोलिसांचा वावर किंवा वावरपेक्षा जास्त काय म्हणतो इन्फ्लुएन्स असतो, किंवा पोलीस खूप वेळा येतात हॉस्पिटलमध्ये. कारण आरोपींची आय थिंक चाचणी, कोणता आरोपी आजार आहे तर त्याला गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्येच नेतात बऱ्यापैकी. सो पोलिसांचा पण वावर असतो, असं नसतं की लाईक ते कायद्यापासून खूपच लांब आहेत. नाही, अजिबातच नाही, खूपच वावर असतो आमच्याकडे पण. म्हणजे जे आरोपी पेशंट्स असतात दे आर ऑल्सो क्वाईट कॉमन, त्यांच्या पण सर्जरीज असतात, ते ऍडमिट पण असतात. पण तेच इट इज नॉट असं नाहीये की खूप फारफेच्ड थॉट आहे किंवा कधी कोणाच्या समोर येत नाही, सगळं खूप एव्हिडंट दिसतच आहे. आणि मी तेच म्हटलं की बऱ्याच लोकांनी लाईक आय सेड की दे वर आस्किंग की सगळं झालं, वाईट झालं वगैरे, नको व्हायला पाहिजे होतं. पण ॲट द आउटसेट ती का बरं गेली सेमिनार हॉलमध्ये, वेन शी वॉज, म्हणजे माहिती होतं की सगळं सिक्लुडेड असतं, अंधार असतो, तर का गेली ती. पण म्हणजे मे बी तिला जस्ट रेस्ट करायची होती आणि कोणी नसेल म्हणून ती गेली. एक्झॅक्टली. म्हणजे मी तेच म्हटलं की जेव्हा मी इंटर्न होते ससूनलाच कायरॅकमध्ये, तेव्हा माझं असं व्हायचं की एक तर सवय नव्हती, कारण MBBS वॉज जस्ट थिओरिटिकल सगळं, मग तुम्ही इंटर्नशिपमध्ये येता. आणि मी MBBS प्रायव्हेट कॉलेजमधून केलं, पण मला इंटर्नशिप ससूनमध्येच करायची होती, जस्ट एक्सपिरियन्स घ्यायला. तर सवयच नव्हती बिलकुल. तर जेव्हा पण असं 1-1.5 तास पण मिळायचा, मला असं व्हायचं की मला आता AC मध्ये जाऊन बसायचंय, झोप नाही झाली तरी चालेल. सो मी पण असं AC शोधत जायचे पूर्ण हॉस्पिटलमध्ये की एक कुठला तरी ऑड रूम जिथे AC असेल. आणि मग तसंच हिने काहीतरी केलं असेल और व्हॉट एव्हर. पण दॅट डझंट मीन की आता शी इज ॲट फॉल्ट, की अल्टिमेटली सगळं झाल्यावर तरी पण ती का गेली पहिले तर, तसं म्हणणं खूप चुकीचं आहे. आणि इन जनरल आता मला असं वाटतं की डॉक्टर्स इतके सॉफ्ट टार्गेट्स आहेत, रुग्ण दगाला त्याचे नातेवाईक येऊन बदलतात, किंवा व्हायलन्स जो आहे ना, तर तिथं सुद्धा बॅरियर्स पाहिजेत ना सिक्युरिटीचं, काही ना काहीतरी. म्हणजे आणि म्हणजे सगळं आहे इमोशन्सच्या ह्याच्यात झालं, किंवा
आता परवाच जे सोलापूरला जो इन्सिडेंट झाला अगेन्स्ट रेसिडेंट डॉक्टर, त्याच्यात पेशंट्स म्हणाले की ओके सॉरी, म्हणजे सॉरी म्हणून टाकलं आणि हे ह्याच्यात झालं. अरे पण झालं ना, मग त्या लागलं असतं. तो तेच म्हणतायत ना की तिचं डोकं आपट, तो व्हेंटिलेटरवर गेला तो. हा म्हणजे इतकं ते इझी झालंय आणि बेसिकली त्यांना माहितीये की ह्याच्या अगेन्स्ट अजून काही सॉलिड होत नाही, लॉज नाहीये. सो बेसिकली डॉक्टर आणि पेशंट्स जे गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये आहेत ते एकाच साईडला आहेत, लाईक दोन्ही पण सेम सफर करत आहेत, बट समोर ते उभं असं केलं जातं की डॉक्टर वर्सेस पेशंट. आय एग्री. म्हणजे तोच प्रॉब्लेम होतो की म्हणजे आम्हाला वी आर आउट देअर टू हेल्प द पेशंट्स, आणि बेसिकली गव्हर्नमेंट हॉस्पिटल्समध्ये तेच डॉक्टर्स काम करतात ज्यांना एक नंबर्स मधून असं म्हणता येईल की किक मिळते बेसिकली बाय सर्व्हिंग द अंडरपेड किंवा अनुभव येतो. तर अशाच 2 प्रकारचे करतात. सो आम्हाला तर सर्वच करायचंय. ओके. सो म्हणजे ते गुड इंटेन्शन्सने आलेले असतात, कारण मे बी पैसे नसतात जास्त. मॅक्सिमम लोक तसेच असतात, कारण पैसे नसतातच. प्रायव्हेटमध्ये डेफिनेटली कुठले डॉक्टर विल अर्न मोर. इट इज बेसिकली की सिक्युरिटी गव्हर्नमेंट जॉबची, किंवा एक पॅशन फॉर आयदर टीचिंग, कारण तुम्हाला स्टुडंट्स मिळतात, किंवा सर्व्हिंग. तर आम्हाला तर मॅक्सिमम पेशंट्सना सर्व्ह करायचंच असतं आणि पेशंट्स वॉन्ट टू गेट ट्रीटेड. पण आता समजा मटेरियल्सच नाही आहेत, समजा फॉर एक्झाम्पल कॅटरॅक्ट आहे, लेन्स अवेलेबल नाही आहेत, स्टॉकमध्ये नाही आहेत, तर ही खूप मोठी प्रोसेस असते की समजा आता 100 लेन्सेस मागवायच्या आहेत, तर ह्याची सही, त्याची सही, डीनची सही, असं होत गव्हर्नमेंट म्हटलं टेंडर वगैरे तर सगळ्या गोष्टी असतील सगळं. तर मग 2 दिवस डीन सुट्टीवर आहेत, मग हे नाही आहेत, ते नाही आहेत, असं खूप. हा स्ट्रगल वेगळाच आहे, खूप वेगळा आहे. आणि लिटरली डॉक्टर फाईट करतात पेशंटसाठी की पेशंटला अर्जंट नीड आहे. म्हणजे कितीतरी आम्ही डीन ऑफिसमध्ये आम्ही चक्रा मारतो की, म्हणजे मला असं वाटतं काय, म्हणजे वाय एम आय डुईंग धिस. शेवटी बिकॉज आन्सर इज कारण यू आर द वन हु इज ट्रबल्ड. म्हणजे अजून कोणाला काही फरक पडत नाहीये, तुमचाच जीव असं वरखाली होतं म्हणून तुम्ही हे सगळं करता, आणि फेस तुम्हीच करताय पेशंटला. पेशंट शेवटी की क्या हो गया, 5 दिन हो गए ऍडमिट आहे असं होतं. म्हणजे शेवटी द फेस इज मी. त्यांना असं वाटतंय की तू का डिले करतेय. सो हे बाकी सगळं दे डोंट नो ऑल दिस दॅट इज हॅपनिंग. सो बेसिकली जे आता तुम्ही जसं म्हटलं की गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जे डॉक्टर्स आहेत, सो त्यांच्यात जे स्वतःहून आलेत की मला बाहेर पैसे मिळाले असते बट समवॉट मला सर्व करायचं म्हणून, सो अशा डॉक्टरांची संख्या जास्त आहे? नाही, आय वुड नॉट से सो. म्हणजे आय वुड से की इदर जी फॅकल्टी असते डिपार्टमेंटची, दॅट इज दर आयदर बिकॉज ऑफ द सिक्युरिटी की एक फिक्स्ड जॉब, फिक्स्ड इन्कम. प्रायव्हेट प्रॅक्टिस किती पण पेईंग असली तरी देर इज अ स्ट्रगल, म्हणजे कॉम्पिटिशन, सेटिंग अप युअर ओन क्लिनिक, आणि अनप्रेडिक्टेबल ऑब्व्हियसली. आणि सो त्याच्यामुळे असतात. किंवा बऱ्याच लोकांना टीचिंग अकॅडमिक्समध्ये फार इंटरेस्ट असतो. सो एकदा इफ यू स्टार्ट प्रायव्हेट प्रॅक्टिस थोडं ते मागे पडतंच. सो इफ यू आर व्हेरी इंटरेस्टेड इन अकॅडमिक्स, टीचिंग वगैरे, तर मग तसे पण बरेच लोक ऑप्ट आउट करत असतात. सो हा एक मुद्दा अजून एक थोडा कंटिन्यू, किंवा जो आपण मगाशी डिस्कस केला की गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये गेला एक अस्वच्छता किंवा अजागळपणा किंवा डिपार्टमेंट शोधणं, आणि जेव्हा बातम्या होतात वगैरे तेव्हा तर अशा लेवलचे होतात की कुत्रा आला सर्जरी डिपार्टमेंटमध्ये आणि समोर दिसतं. म्हणजे ते चेंजही नाही झालं की मला वाटतं की 7वी 8वीत असताना कधी जावं लागलं होतं तेव्हा पण मी कुत्रा बघितला आणि समोर आता काही महिन्यात. सो एवढं काय आहे त्याच्याकडे? म्हणजे आता तर मी म्हणेन इनफॅक्ट म्हणजे इट इज वर्स. म्हणजे आधी ऍटलिस्ट मे बी लोकसंख्या कमी होती, लोकच कमी होते. आता सगळंच कंजेशन झालेलं आहे आणि अनहायजेनिक तर आहेच, म्हणजे खूपच आहे. शेवटी एव्हरीथिंग कम्स डाऊन टू की फंड्स डायरेक्ट नाही होत. येतात फंड्स येतात पण ते कुठं जातात पोचत नाहीत, कुठे डिसअपिअर होतात मध्ये. आणि म्हणजे आय वुड नॉट से की फंड्स येत नाहीत, ते म्हणजे माहिती आहे सगळ्यांना येतात. तर आले तरी मग सगळं सब ऑप्टिमल काम करायचं. म्हणजे समजा आता नवीन बिल्डिंग बांधायची आहे तर इट इज नॉट सॉलिड, त्याचे नॉर्म्स असायला पाहिजे ऑपरेशन थिएटरचे, ते फॉलो होत नाही. मग ते फॉलो नाही झालं ते 2-3 वर्ष छान राहतं चकाचक दाखवायला, नवीन बिल्डिंग वगैरे झाली. बट देन स्मॉल रिपेअर्स, लिकेजेस स्टार्ट, सगळं क्वालिटी हे होते. पण हे तर डे टू डे गोष्टी आहेत ना, लाईक साफ ठेवलं जाणं, कचरा वगैरे नसावा वगैरे. मग ह्याच्यासाठी तरी पण हे असतील ना कर्मचारी, का ते पण अंडरस्टाफ किंवा नॉर्म्स असतील ना ठरलेले? अंडरस्टाफ तर असतातच. आणि देर इज नो वन टू, म्हणजे एक जे वर्क मध्ये सिन्सिअरिटी पाहिजे की जे हेल्प आहे, जी क्लिनलीनेस म्हणजे जे कर्मचारी आहेत त्यांच्यावरती जे आहेत दे आर ऑल्सो नॉट सिन्सिअर. म्हणजे तुम्ही सही करा,
टिक मार्क करा की आज केलं, पुढे जा. म्हणजे बदलतच काही हे नाहीये. आणि फंड्स असं म्हणाला की आता कमीच आहेत. सो इथे पण त्या सिस्टीमचा प्रॉब्लेम आहे का, जसं की म्हणजे अगेन कर्मचारी किंवा कोणाला पण ब्लेम नाही करायचं आहे, की पण गव्हर्नमेंट कोणत्याही ऑफिसमध्ये गेलं की आपल्याला जाणवतं की तिथे बऱ्यापैकी परमनन्सी असते. म्हणजे आता शिपाई म्हणून जॉईन झाला किंवा तुम्ही अधिकारी पण झाला की तुम्ही रिटायर होईपर्यंत राहणार. सो हा फॅक्टर तिथे पण आहे का? कारण बऱ्याच वेळा असं जाणवतं की असतात कर्मचारी, लाईक अंडरस्टाफ असू शकतात, असं नाही म्हणत, पण तरी पण ती सुविधा क्लीनलीनेस नसतो नाही. म्हणजे आय वुड नॉट से एवढे अंडरस्टाफ्ड ते आर देअर. तुम्ही जसं म्हणतेच बरोबर आहे की आहेत, पण द थिंग इज की आता माझा जॉब हा फिक्स्ड आहे ना, आता मी सेट आहे फॉर लाईफ, तर आता मी करो ना करो त्याने काही फरक पडत नाहीये. आणि बरेच हे डिसेबिलिटी थ्रू आलेले पण असतात, मग बधीर वगैरे, तर ते पण ती व्यक्ती त्या पोझिशनला सुटेबल आहे की नाहीये हे पण म्हणजे स्किल्स, इथं तर स्किल्स पाहिजे. आजच आपण वाचलं की फेक नर्सेस पुण्यामध्ये आहेत, म्हणजे असंख्य नंबर्स असतात, पण हे प्रायव्हेट मध्ये असू शकतं. बरं, प्रायव्हेट किंवा कॉर्पोरेट मेडिकल हा वेगळा सीनच आहे आता कम्प्लिटली, राईट. खूपच तिथे तर वेगळ्याच गोष्टी घडतायत. सो तेच ना की म्हणजे मेन आय थिंक रिझन फॉर हे सगळं कामं नीट न होणं इज बिकॉज की एक तो माइंडसेट की आता मी इथे आहे आणि आता माझं फॉर लाईफ थोडंफार, पण जास्त सांगू नका. अकाउंटेबिलिटी कुठेच नाहीये की ऑडिट होतंय की ह्याला हा जॉबवर निघूच शकत नाही, त्याला माहिती आहे ते. म्हणून प्रायव्हेटमध्ये तसं नाहीये. सो म्हणून स्टील इट इज मच बेटर दॅन दिस. पण समोर इव्हन केसवर्क पण होता, कारण माहिती आहे का त्यांच्याशी कम्युनिकेट करताना एक असा ॲरोगन्स असतो, म्हणजे असू नसावा वगैरे किंवा पर्सनॅलिटीचा भाग असू शकतो, बट समोट बघ तू गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये कम्युनिकेट करायला गेलं ना, हा तिथे राहावा हे राहावा, तर समोट मग तू इकडे पण रिफ्लेक्ट होतंय आणि त्या मिसमॅनेजमेंटमध्ये पण रिफ्लेक्ट होतोय. नाही म्हणजे ॲज अ पेशंट त्यांना असं वाटतं, म्हणजे बऱ्याच नर्सिंग स्टाफ किंवा डॉक्टर्स पण, की हे ह्यांना फ्री मिळतंय, म्हणजे आपण त्यांच्यावर उपकार करतोय, तर मग असंच हाडहूड करा हे ते. पण फ्री मिळतंय म्हणजे तरी सुद्धा म्हणजे आयडियली देर शुड बी नो डिफरन्स. हेल्थ केअरमध्ये डिफरन्स आहे बिकॉज इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे, पण ॲटलिस्ट तुमच्या ॲटिट्यूडमध्ये डिफरन्स नको दिसायला आयडियली. सो तुम्ही जे आता म्हटलं ना की ॲटिट्यूडमध्ये डिफरन्स, सो मे बी तुमची जशी थॉट प्रोसेस असेल, तुम्ही डॉक्टरांशी बाकीच्या डिस्कस करता का किंवा तो अनुभव कसे असतात की असं? एक्झॅक्टली, म्हणूनच म्हटलं, म्हणजे असे एक्सपिरियन्स लिटरली नाही आलेले आहेत की डॉक्टर सांगतायत की नाही गव्हर्नमेंट हॉस्पिटल की तुम्ही आलात ना तर मी तुम्हाला ट्रीट करेल, किंवा खूप चांगले एक्सपिरियन्स आले असे खूप कमी जणांचे आहेत. सो तुम्ही जेव्हा मे बी तुमच्याशी चांगले एक्सपिरियन्स असतील तर बाकीच्या डॉक्टरांना काय सांगता तुम्ही, तुमचं डिस्कशन होतं? नाही, सो आता बरेचदा म्हणजे मी प्रायव्हेट प्रॅक्टिस पण करते, सो बरेचदा समजा थोडे नॉन अफोर्डिंग पेशंट्स आहेत, तर प्रत्येक प्रायव्हेट हॉस्पिटलचं एक चॅरिटी डिपार्टमेंट असतं, पण ते हॅव अ लिमिट. तर तो पेशंट तिकडे गेला, त्याला हवी तेवढं चॅरिटी नाही झाली, तर आय ऑफर दॅम की मी ससूनला पण आहे आणि यू कॅन कम देअर. पण तरी त्यांचं असं असतं की नाही, मग तिकडे तिथे ऍडमिट राहावं लागेल का, ते नो काय सिच्युएशन आहे, वॉशरूम्स नसतात हे ते. पण इवन वेन आय टेल देम की नाही मी तीच आहे आणि मशीन पण तेच आहे, ओटी ॲटलिस्ट माझ्या डिपार्टमेंटची चांगली आहे, तर यू शुड हॅव नो प्रॉब्लेम. तरी पण नको, मग दे आर रेडी टू पे मोर, पण ते वॉन्ट टू कम. पण असे खूपच कमी पेशंट्स आहेत जे ओके ठीक आहे म्हणजे असं ऐकतात आणि आले, ते एवढं ते माइंडसेट हे झालेलं आहे. आणि म्हणजे इवन आय वुड ॲग्री, मी पण आय वुड नॉट टेक माय रिलेटिव्ह देअर. तसं आहे. सो ते हेल्थ असलं असं सिरियस सब्जेक्ट पण आहे ना, लाईक बाकीच्या गोष्टींमध्ये मी कमी खर्च करेल, पण हेल्थ आल्यावर तसं असतं की नाही मी चांगल्याच हॉस्पिटल. म्हणजे मला तेच एक वाटतं की जे डॉक्टर्स गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये शिकताय, दे आर द क्रीम ऑफ युअर सोसायटी. तर एक तर त्यांच्यासाठी तुम्ही सगळ्या सोयी म्हणजे करायलाच पाहिजेत बेसिकली, की एकतर गव्हर्नमेंट त्याच्यात हॉस्पिटलमध्ये ऍडमिशन मिळते म्हणजे दे आर हायली इंटेलिजंट, आणि ते येत आहेत तिकडे म्हणजे दे हॅव म्हणजे त्यांना शिकायचं आहे आणि त्यांना पुढे जायचं आहे. सो तुम्ही त्यांचे सगळे अरेंजमेंट्स केलेच पाहिजेत, नाही तर हाऊ विल दे सर्व. आणि एकदा त्या एजमध्ये थोडं डिसिल्युजन झालं ना किंवा पुढं मग त्याचा रिव्हेंज घ्यायला लागतो, की म्हणजे आता आमच्या रेस्टॉरंट्स पैकी असे खूपच कमी असतील जे म्हणतील की म्हणजे जे असं एक नोबेल प्रोफेशनचं जे एक असतं,
सो तेव्हाच डिसिल्युजन सगळे होऊन जातात की आमच्यासाठी तर कोणी काही करत नाहीये, मग व्हाय शुड आय. शिकायचं सरकारी कॉलेजेसमध्ये आणि मग नोकरी प्रायव्हेट मध्ये. पण ह्या बाबतीत तर लिटरली म्हणजे तुमच्या सगळ्यांचे थॉट्स वेगळे असेल, माझं लिटरली असं असेल की सपोज मी हॉस्पिटलमध्ये किंवा मी राहते किंवा इन अ वे खूप हुशार मुलं जसं क्रीम लेअर येते गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे, त्याचा कट ऑफ पण खूप जास्त असतो, बट समवॉट ते अशा सगळ्या सिच्युएशन मधून जात असतील तर आपण फोर्स पण तर नाही करू शकत ना की तुम्ही नोबेल कॉज साठी फाईट करा. आणि जर आता आपण जे कोलकाताचे इन्सिडेंट किंवा असे इन्सिडेंट जर बाहेर येत आहेत तर लिटरली सिच्युएशन अजूनच खराब होऊन जाईल ना की कोणतेच चांगले डॉक्टर गव्हर्नमेंट हॉस्पिटलला येणार नाहीत. मग नाहीच येत. म्हणजे आता पण जसं आता खूपच कमी म्हणजे व्हिजिटिंग जे येतात तेच असे बाय चॉईस MPSC दिली किंवा गेले बाय चॉईस मला आता गव्हर्नमेंटमध्येच जायचंय, खूपच कमी असतं. म्हणजे तो दर्जा पण खाली क्वालिटी ऑफ डॉक्टर्स पण तसंच झालं ना, ते कमीच होत राहणार प्रत्येक वेळी जर यायचंच नाहीये चांगल्या डॉक्टर्स. पण म्हणजे बिकॉज काही अरेंजमेंटच नाहीच आहेत काही. म्हणजे आता जे माझ्या वयाचे गायनॅक वगैरे मध्ये आहेत माझे फ्रेंड्स, एक माझी मैत्रीण लेक्चरर आहे, तर ती पण तेच सांगते की गव्हर्नमेंट हॉस्पिटल्समध्ये आता गायनॅक मध्ये ती असल्यामुळे तिला पण राहावं लागतं, नॉट जस्ट रेसिडेंट, इव्हन शी हॅज टू स्टे इन द हॉस्पिटल. तर जी एकच रूम आहे ती ऑब्व्हियसली तिला मिळते, म्हणजे शी बिंग लेक्चरर, मग तिनेच ती रूम ऑक्युपाय केल्यावर बाकी सगळे खालचे लोक कुठे झोपणार, काय करणार, नो ब्रेक. बेसिक मध्ये बोलतोय आपण. म्हणजे आता मी जस्ट इथे याच्या आधी तिच्याशी बोलत होते, ती म्हणाली 10 वाजतापासून पाणी नाहीये. म्हणजे कम ऑन, अ 40 year old लेडी, तुम्ही तिला एक तशी स्टेईंग इन द हॉस्पिटल ऑन हर ड्युटी, तर असं कसं तुम्ही पाणीच कसं नसू शकतं. सो इट इज रिअली. म्हणजे एका साईडला सामान्य लोकांचं म्हणणं असतं की डॉक्टर म्हणजे चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळालंय, शिकतायत आणि नंतर जाऊन बक्कळ पैसे कमवतील डॉक्टर, पण दुसऱ्या साईडला ही पण साईड तुम्ही जी सगळी सांगताय ती लोकांना कळली. आणि म्हणजे गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स आर, म्हणजे इफ ते थोडे आतापेक्षा जरा चांगली लेवल झाली ना, दे विल बी व्हेरी, म्हणजे खूपच मोठा बून टू द सोसायटी. हो बरोबर आहे. कारण असे आमच्याकडे खूप पेशंट्स येतात जे जस्ट अबव्ह द पॉवर्टी लाईन आहेत, तर त्यांना म्हणजे परवडेल ट्रीटमेंट, पण मी समजा त्यांना एक डोळ्याचं ऑपरेशन जसं 50,000 सांगितलं तर बाकीच्या ऑर्गन्सचं तर काही विचारूच नका. आणि डोळा किती पण म्हटलं तरी एक नॉन असेन्शियल आहे, बाकी त्याला उद्या हार्टचं काहीतरी होईल, हे होईल. समोर नाही इमॅजिन होतं हा, पण नाही, पण एखाद्यावर चॉईस येऊ शकते. म्हणजे हे आपल्याला म्हणजे सी फॉर अ 80 year old एल्डरली पर्सन, त्याच्या मुलाला हे डिसिजन खूप अवघड आहे की माझ्या बाबांच्या एका डोळ्यावर मी 50,000 स्पेंड करू की नको. आणि असे आहेत की ज्यांना फोर्स केलं. समोर क्वेश्चनवर त्याच यायचं होतं की गव्हर्नमेंट हॉस्पिटलचं आपण एवढं सगळं बघतो की एवढे सगळे प्रॉब्लेम्स आहेत, सो तोच मुद्दा मला किती गरज आहे, लाईक गव्हर्नमेंट हॉस्पिटलची गरज राहीलच, किती राहील, नेहमीच राहील. आणि गव्हर्नमेंट हॉस्पिटल कदाचित कमी पडेल ठिकाणी. गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स कमीच पडतात, म्हणजे देर इज नेव्हर इनफ बेसिकली. आणि पण मी तेच म्हणते की थोडा जरी दर्जा वाढवला असे, इवन बाय 10 to 20% ऑफ व्हॉट इज एक्झिस्टिंग, तसं नको, मी शुड ऑलवेज एम फॉर द बेस्ट, पण तरी इट विल हेल्प अ लॉट, म्हणजे खूपच जास्त हेल्प. पण मग इन दिस केस IMA किंवा या ज्या संस्था आहेत हे गव्हर्नमेंटशी बोलत नाहीत का, किंवा डिस्कशन चालूच असतं, म्हणजे काही ना काही कारणाने इट इज. आता हे जेव्हा मार्ड स्ट्राईक्सवर जातात बरेचदा IMA ऑल्सो बॅक्स देम, आणि आता तर अशा केसेसमध्ये तर देर इज नो क्वेश्चन, दे विल बॅक, पण इव्हन छोट्या छोट्या गोष्टींमध्ये पण समहाव द इन्फ्रास्ट्रक्चर हॅज नॉट म्हणजे चेंज्ड मच. आणि हे झालं एक रेसिडेंट डॉक्टर्सचं, पण इव्हन फ्रॉम द पेशंट पॉइंट ऑफ व्ह्यू पण की जनरल वॉर्डचं जे स्ट्रक्चर आहे किंवा वॉशरूम्स, इव्हन पेशंट्सला खाली बरेच येतं किंवा अनुभव आहेत अशा लोकांचे की जेव्हा एखादी साथ येते शहरात तेव्हा सेकंड किंवा तिसरं फुटेज असतं की गव्हर्नमेंट हॉस्पिटल आणि तिकडे खाली बेड टाकले आहेत, कॉरिडॉर मध्ये बेड टाकले, अजून काही ऑप्शनच नाहीये. म्हणजे संख्याच एवढी येते ना, म्हणजे ससूनच्या बाहेर तर आपण पाहिलेलं की गेटच्या बाहेर वगैरे अशी पडले, म्हणजे कोविड मध्ये पण ती जी नवीन बिल्डिंग बांधली, दॅट वॉज नॉट बिल्ड फॉर कोविड, दॅट वॉज बिल्ड फॉर सुपर स्पेशालिटीज. लगेच कोविड झालं तर एंटायर बिल्डिंग वॉज कन्व्हर्टेड टू कोविड बिल्डिंग. सो मग जेवढं बांधू तेवढं ते सोकअपच करत जातं, ते कमीच पडतं. पण ते गरजेचं आहे. पण ऍटलिस्ट म्हणजे ऑडिटिंग नीट झालं तर ऍटलिस्ट एव्हरीबडी विल बी इन चेक की हा माझ्यावर पण नजर आहे माझी, सो एव्हरीबडी विल ऍटलिस्ट डू देअर जॉब्स प्रॉपरली. म्हणजे एम्स सारखी संस्था ही दिल्लीमध्ये आहे आणि मल्टिपल एम्स, हो, पण मग
कदाचित ते IIT सारखं आहे ना की सगळीकडे त्या व्हायला पाहिजेत आणि व्हायला पाहिजे. पण जसं आता गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे, पण मग तिथे का ऑल द म्हणजे जे एवढे सुपर स्पेशलिस्ट डॉक्टर आहेत ते का जातात तिकडे? कारण म्हणजे एक रिस्पेक्ट पण आहे आणि त्यांना माहिती आहे की एव्हरीथिंग इज इन प्लेस. मला जे उद्या सर्जरीसाठी लागेल त्याच्यासाठी हे लेटर लिहा, ते लेटर लिहा, असं करत 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 आय डोंट हॅव टू वेट फॉर 10 days. एव्हरीथिंग इज प्रिटी सेट. पण किती डिफरन्स आहे ना हा, म्हणजे तेही गव्हर्नमेंटच आहे आणि ससूनही गव्हर्नमेंटच आहे ना, आणि किती लेगसी आहे त्याला, तर खूपच लेगसी. आणि म्हणजे आय वुड म्हणजे आता मला ससूनशी खूप असं इमोशनल कनेक्ट पण आहे बिकॉज सो मला असा कधी एक्सपिरियन्स नाही आला रेसिडेन्सीमध्ये, पण म्हणजे देर इज खूप स्कोप फॉर इम्प्रूव्हमेंट, खूपच, स्पेशली बिकॉज बाकी पॉझिटिव्ह खूप आहेत. तर या सगळ्या ह्याच्यामुळे जे थोडीशी बदनामी होते मग त्याच्यामुळे सगळंच हे होऊन जातं. लिटरली आमच्या हाऊस हेल्प वगैरे पण नाही ससून नको काय, म्हणजे मग मलाच असं होतं का, मलाच असं मी पर्सनली घेते की मी आहे ना तिथं, मी आहे, आय विल टेक केअर की सगळं होईल. पण असं ते एक इमेजच झालेली आहे. ते झालं ना इमेज, म्हणजे प्रश्न पुन्हा इन्फ्रास्ट्रक्चर. लिटरली सगळ्यांचं उत्तर इन्फ्रास्ट्रक्चर येत आहे की नाहीच आहे तिथे. आणि मी आपण याच्यासाठीच बघत होतो की गव्हर्नमेंटचा तर प्लॅन आहे की प्रत्येक जिल्ह्यात एखादं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल गव्हर्नमेंटचं झालं पाहिजे. पण जर डॉक्टर्सच नाही आहेत, इव्हन ते WHO ने पण सांगितलं की 0.7 काहीतरी आहेत, जे खूपच कमी आहेत. म्हणजे 1000च्या मागे काहीतरी 0.7 डॉक्टर आपल्याकडे, जो कितीतरी जास्त पाहिजे. तर मग हे कसं सॉल्व्ह होणार? सो इव्हेंच्युअली प्रॉब्लेम तेच राहणार ना जर एवढं शॉर्टेज आहे तर. नाही, सो हे जे हे येतात व्हॉट डिड यू से रिफॉर्म्स, म्हणजे जे हे करू, सो ह्याच्यापेक्षा जे एक्झिस्टिंग आहे ते तुम्ही पहिले मेंटेन करा त्याच्यावर. कारण हे तुम्ही नवीन हॉस्पिटल, तर दॅट इज ऍक्च्युअली द इझिएस्ट थिंग टू बिल्ड अ हॉस्पिटल. पुढचं काय मेंटेनन्स तर तेच आहे ना. जसं आता एक MRI मशीन घेतलं, नवीन फंड्स आले, MRI मशीन घेतलं, ते एका महिन्यात ते बंद पडतं किंवा व्हॉट एव्हर, त्याला काहीतरी जे काही रिपेअर्स होतात ते होतच नाहीत. कारण त्याच्यासाठी जे लागतं, समजा काही छोटी मोठी गोष्ट खराब झाली, मेंटेनन्स, तर त्याच्यासाठी मग सगळं पेपरवर्क, सगळ्या सह्या, हे करत करत म्हणजे काहीच बदलली. द वन हू इज इन चार्ज गिव्स अप, जाऊ द्या, असंच सगळं. आपण आता हे तर बघितलं की लिमिटेशन्स आहेत गव्हर्नमेंट हॉस्पिटल्समध्ये, पण बरेचसे लोकांचे असे अनुभव आहेत की बाहेर शक्यच नसतं झालं. जसं तुम्ही सांगितलं की एखादी 80 वर्षाची बाई आहे किंवा त्यांचा डोळा गेलाय वॉट एव्हर. मग असे अनुभव सांगा ना की लाईक त्यांचं असं झालं की गव्हर्नमेंट हॉस्पिटल होती म्हणून मी आज वाचले. सो असे तुमचे पर्सनल अनुभव कसे होते? असे तर म्हणजे आय वुड से हे अनुभव आर मच मोर दॅन द नेगेटिव्ह. म्हणूनच मी म्हणजे मला तरी पर्सनली, आय थिंक आय एम शुअर की खूप बाकीच्या डॉक्टर्सना जेवढं सेन्स ऑफ फुलफिलमेंट मिळतं फ्रॉम वर्किंग इन अ गव्हर्नमेंट हॉस्पिटल ते अजून कुठेच मिळू शकत. कारण म्हणजे बाकी समजा प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये आय नो दॅट आय एम रिप्लेसेबल सॉर्ट ऑफ, पण इथे म्हणजे मला माहितीये की एवढं इझिली माझी जागा घ्यायला कोणी येणार नाही, केव्हा कोणी तयार पण नाही होणार, व्हॉलंटियर पण करणार नाही. सो आणि अदरवाईज द पेशंट्स हॅव नो अदर ऑप्शन. म्हणजे समजा मी काहीतरी त्यांना एक सर्जरी सांगितली तर ते तेवढे पैसे देऊन ते कुठे बाहेर ते करून घेणारच नाही आहेत, आय एम शुअर. सो म्हणजे इथे ऍटलीस्ट पूर्ण ट्रीटमेंट तरी करता येते. ओके, म्हणजे ऍटलीस्ट आय कॅन स्पीक फॉर मायसेल्फ आणि 2-3 लोक अजून जे माझ्या आजूबाजूला आहेत, माझी टीम, की 2-3 म्हणजे छोट्या छोट्या आय थिंक, म्हणजे जसं आता मला काही काही डिपार्टमेंटचं माहिती आहे, देर आर ऑलवेज अ फ्यू पीपल हु आर डुईंग देअर बेस्ट. आणि रेसिडेंट्स किती पण म्हटलं तरी ते आर हलतात, म्हणजे सारखे त्यांचं 3-3 वर्षाचं असतं, पुढे पुढे जातात. पण त्या 3 वर्षात दे शुड नॉट बी असं डिसिल्युजन की सगळं त्यांना असं निगेटिव्ह वाईब नको मिळायला, असं मला वाटतं. कारण हे कधीच असं घडलेलंच नाहीये ना की डॉक्टर्स रस्त्यावर उतरायला लागते मागण्यांसाठी. बिकॉज लिटरली प्रत्येकच प्रोफेशनल आपल्या आपल्या प्रोफेशनसाठी खूप कष्ट घेतलेले असतात, पण डॉक्टर ही व्यक्तीच अशी असते की ती सततच सर्व्हिसमध्ये असते दुसऱ्यांसाठी. तर हे करायला पण रस्त्यावर उतरायला लागतंय आणि काहीच बदलत नाहीये. म्हणजे अजून तरी कुठे, आता किती दिवस होऊन गेले, आय थिंक 3 आठवडे होऊन गेले, काहीच म्हणजे देयर इज नो सॉलिड. इतकं पण म्हणजे असं वाटतं की इतकं करून सुद्धा काहीच झालं आणि लावून धरलंय देशभराने, आणि ते सुद्धा देशभराने लावून धरलंय. आणि समोर 3 आठवडे म्हणतात, तर आपण तर आता डिस्कशन मध्ये नोटीस केलं की 10 वर्षापूर्वी काय नव्हतं, तुम्ही म्हटलं त्याच्या आधी पण 10 वर्ष काय नव्हतं. त्याच्यावर मला असं वाटतं की आता पुढचे 10 वर्ष कसे बघतात गव्हर्नमेंट. आणि तोपर्यंत बघ की आता पुण्यामध्येच किती बदल घडले. म्हणजे एकच ससून
आहे ना, आणि कदाचित ते 2-3 आहेत सिव्हिल झाले हॉस्पिटल्स आहेत. जे असतात ते. पण मेजॉरिटी म्हणजे काही मेजर काही असेल तर अपेक्स सेंटर ससून असतं. तसं आता मुंबईमध्ये समजा 4 आहेत. पण जसं आहे सेड की कितीही केलं तरी हे कमीच आहेत. एव्हरीथिंग मे कम्स डाऊन टू द पॉप्युलेशन पार्ट. पण पॉप्युलेशन कदाचित सिस्टम्स ऑल्सो ऍक्च्युली नॉट जस्ट पॉप्युलेशन, म्हणजे ते असू द्या, पण मग म्हणजे इफ बाकी सगळं ठीक आहे तरी पण तुम्हाला मॅनेज होत नाहीये, मग यू ब्लेम द पॉप्युलेशन. पण बाकी सगळं कुठे काही. म्हणजे मगाशी पण मुद्दा होता ना की फंड्स येतात. इव्हन पॉप्युलेशन जरी म्हटलं तरी आपल्याला एका सेक्शनच्या पॉप्युलेशनलाच येते सध्या, त्या पॉप्युलेशनला सर्व करते. इव्हेंच्युअली तो असा हे नाही होऊ शकत ना, की सेकंडरी पार्ट नाही होऊ शकत की लोकसंख्या वाढली आहे, की त्यांना तर सर्व करावंच लागेल. कोविडमध्ये आपण बघितलं की किती डायर झालं होतं सगळी सिच्युएशन. म्हणजे आणि ते जरी काही रिफॉर्म्स करायचे म्हटले पॉप्युलर, पण त्याला पण वेळ लागतो ना, म्हणजे टू ट्रान्सलेट. तर पुढचे काही वर्ष ते इझिली जातील, पण तोपर्यंत आपण म्हणतो ना की एखादी विजन असते की कुठल्याही ऑर्गनायझेशनला एक विजन येते. तर इथं आपण सतत बोलतो आहोत की 10 वर्षापूर्वी असं होतं, पुढच्या 10 वर्ष असं असणार आहे, आणि मग विजन काय पुढची. तर मग प्रश्न असा पडतो की इन युअर एज ग्रुप आणि आता जी युअर पियर्स मधली जी मुलं ज्यांना मेडिकलला जायचं आहे त्यांची पण काही ध्येय असतात ना. मग आपण म्हणतो की हे कुठं त्या रशिया किंवा इकडे जाऊन युक्रेन वगैरे जाऊन शिकून आलेत, पण ते येतात इथं, राईट. मग त्या परत सिस्टम मध्ये ऍब्सॉर्ब होऊन प्रायव्हेट प्रॅक्टिसेस मध्ये जातात. पण हे पण एक खूप कॉम्प्लेक्सच जग आहे सगळं. खूपच. आणि म्हणजे बरेच लोक मूव्ह अब्रॉड, म्हणजे इथे सगळं MBBS पोस्ट ग्रॅज्युएशन वगैरे सगळं करून इव्हन थोडं ट्रेनिंग घेऊन. हो म्हणजे क्वाईट कॉमन. UK किंवा US ला म्हणजे नर्सेस तर जातातच, दे आर हायली. हो, नर्सेस मिडल ईस्ट वगैरे मध्ये खूप त्यांचं असतं, पण इव्हन डॉक्टर्स. सो मला वाटलं की ते थोडंसं अवघड आहे की बिकॉज तिथे जाऊन पण परीक्षा द्यायला आजकाल. पण आजकाल बरेच लोक प्लॅनच करतात. आणि काय, इफ इट जस्ट ऍड्स 2 more years तर इट इज ओके. समवॉट म्हणजे आता बरेचसे ॲग्री नाही होतील याच्याशी, पण समवॉट आपण फोर्स करतोय का, की कारण आपण बघितलं किती हार्डशिप आहे, रेसिडेन्शियल डॉक्टरची किती हार्डशिप्स आहेत. पुन्हा आय थिंक तेव्हा त्यांना ग्रामीणला पण जावं लागतं, आणि बऱ्याच वेळा ग्रामीणला सर्व करावं, त्याच्यात तो मोटिव्ह चांगलाच आहे, तिकडे कोणी जात नाही, सो डॉक्टरनी तिथे गेलं पाहिजे. पण मग तिथे पण बऱ्याचशा असे अनुभव असतात की तिथे पण सुविधा नाही आहेत. तिथे तर याच्यापेक्षा जास्त. तुमचा अनुभव कसा होता, किंवा अशा लोकांचे अनुभव कसे असतात की जेव्हा ते ग्रामीणला सर्व करावं लागतं? बेसिकली कधी असतं कंपल्सरी? म्हणजे मी ऍक्च्युली इंटर्नशिप नंतर आम्हाला इंटर्नशिप मध्ये 3 महिन्याचं रुरल पोस्टिंग होतं कंपल्सरी. सो कधी असतं? पोस्ट ग्रॅज्युएशन? पोस्ट MBBS पोस्ट ग्रॅज्युएशन मध्ये. तर आयदर आम्हाला चॉईस मिळायचा की आयदर शिरूरला, मी पुण्याचं सांगते, मी शिरूरला किंवा खडकवासला जवळ, तर मी शिरूर ऑप्ट केलं होतं. सो तिकडे पण म्हणजे खूपच बेसिक, म्हणजे अगदी बेसिक. आणि एक असं सेमी सर्कलमध्ये, आय रिमेंबर, ग्राउंड फ्लोअरवरती रूम्स होत्या, त्याच्या शाळा असतात ना प्रायमरी स्कूल रुरल एरियामध्ये तशा. आणि वॉशरूम तर खूपच अवघड परिस्थिती. आणि एक मेस होती, मेस पण आम्हीच चालवायचो. म्हणजे एक आमच्या मधला एक मेस मॅनेजर निवडला होता. आम्ही मार्केटला जायच्या पण ड्युटीज लावल्या होत्या. तो सगळं ते लिहून द्यायचा, काय काय किती किलो काय आणायचंय. सो म्हणजे तेही नव्हतं, कारण प्रोबेबली जो त्यांनी नेमला असेल ही मस्ट बी वर्किंग तिथे अजून कुठेतरी शेताबितावरती, त्याला इथे तो फक्त इथला पगार घेत असेल आणि ही यूज टू बी आउट. तो दिलं असतं त्याने, पण इट वुड हॅव बीन व्हेरी काहीतरी जेवण जे सगळ्यांना प्रोबेबली. सो म्हणजे हे सगळं राहायला लागतं. हो. सो आम्ही सॅटर्डे संडे परत यायचो. पण असं असतं पेड म्हणजे आमच्या वेळेला काहीतरी 5-6 हजार वगैरे मिळायचं. हो, आता आय थिंक वाढलंय, पण इंटर्न्सना तेवढंच आहे. मला तर लिटरली लॉजिकल वाटायला लागलं की मग आपण नाही कॉल आउट करू शकत की तुम्ही डॉक्टरनी इथेच का नाही काम केलं, तिथेच काम नाही केलं. नाही, ते करूच शकत नाही ऍक्च्युली. म्हणजे दॅट आय वुड नॉट, म्हणजे मी माझं असं म्हणते. पण इफ टुडे मला असं आता पण चॉईस दिला की तुला एक काहीतरी करायला लागेल, मग मी असं काही इझिली गव्हर्नमेंट घेणं असं मी नाही म्हणत आहे. म्हणजे आय वुड, आता मला दोन्हीकडे काम करायला मिळतंय म्हणून आय एम हॅपी. पण अजून ती लेवल आलीच नाहीये की एखाद जण कॉन्फिडेंटली म्हणेल की नाही.
तर आतापर्यंत मी गव्हर्नमेंट डॉक्टरला बघायची आपली एक नजर राहते ना, असं असायचं की SBI एम्प्लॉई, तलाठी कार्यालयातला जो अधिकारी, समोर त्यांनाच बोलत होतं की सगळे सेम बोलतात, सगळे सॉर्ट ऑफ बोलतात, पण इकडे लिटरली लॅकुनाच आहेत की. आणि इथे पुन्हा हे नेसेसरी डिपार्टमेंट पण आहे ना, म्हणजे तिकडे मी आपण अँगर दाखवू शकतो किंवा तिथे तुला एवढा लॉस नाहीये, पण इथे डायरेक्ट जीवावर बेत आहे. अजून पुन्हा गव्हर्नमेंट डॉक्टरबद्दल अजून एक चांगलंही मत होतं. सो मला आठवत आहे एकदा डेंग्यू झाला होता मला, समोर डेंग्यूची केस होती आणि आम्ही जात होतो. सो डॉक्टरांनी सांगितलं इथे इथे ऍडमिट हो. सो आपला जो फॅमिली डॉक्टर असतो आणि त्यांची पुन्हा चेन असते की किंवा त्यांचे कॉन्टॅक्ट असतात की तुम्ही या हॉस्पिटलमध्ये जावा. सो तिथे जात होतो आणि समवट आम्हाला रिक्षावाला कन्व्हिन्स करत होता की तुम्ही गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जावा, तिथे चांगली ट्रीटमेंट भेटेल. तो म्हणजे तिथे चांगला बेड नसेल पण समवट त्यांना जास्त अनुभव आहे आणि ते चांगल्या औषधाने गोळ्या देतील. समहा माहिती नाही मला, पण असं रिक्षावाल्यांकडनं जेव्हा त्याला माहिती नव्हतं की मी कुठे काम करेन, कारण इव्हन मी डॉक्टर आहे तेव्हा पण असंच की मॅडम इकडे माझ्या इथे ते ओळखीचे आहेत, आणि समजा मी ससूनहून रिक्षा घेतली आहे कुठेतरी यायला, माझ्या घरी यायला, तर आयदर मग काही लोक विचारतात तुम्ही इथे काम करता का, आणि किंवा माझ्या हे ओळखीचे ते ओळखीचे, ते थोडंसं कन्व्हर्सेशन स्टार्टर सारखं, आणि मग हे डॉक्टर खूप चांगले आहेत ते, म्हणजे त्यांचं ते एक होऊन जातं. सो दॅट इज वॉट आय एम सेइंग. काही सिस्टर्स आणि हे ससून काय कुठल्याही गव्हर्नमेंट हॉस्पिटलचं की सगळे खूप लॉंग टर्म असतात, म्हणजे घरसोड नसते ना जॉबची, म्हणून सिस्टर जी 20व्या वर्षी जॉईन होते ती कदाचित रिटायरमेंट जातच नाही. सो मग बाय द एंड त्यांना खूप ते लॉयल झालेले असतात. सो असे पण खूप असतात जे खूप आउट ऑफ द वे जाऊन, म्हणजे जस्ट इमॅजिन ना की जर का ग्रूम नीट केलं, नर्चर नीट केलं, एक्झॅक्टली तेच, तर हे काहीच्या काही लेवलला जाऊ शकतं. म्हणून म्हणजे आय हॅव अ लॉट ऑफ बिलीफ इन द गव्हर्नमेंट हॉस्पिटल सिस्टम, इन्स्टिट्यूशन सिस्टम, इवन मोर दॅन कॉर्पोरेट, कारण ते जरा असं अनप्रेडिक्टेबल आहे, पण हे इतकं असं सॉलिड फाउंडेशन वरती आहे की मग ही एखादी केस अशी जी भीषण घडते त्यांनी सगळी सिस्टम जर का हल्ली, तर हे कदाचित पुढच्या भविष्यासाठी खूप जास्त चांगलं ठरू शकेल. आणि थोडंसं म्हणजे बिकॉज ऑफ संबंध थोडंसं एक बदनामी जी होते लाईक पॉर्शे केसची, तर त्याच्यामुळे सगळं ओव्हरऑल सगळ्यांचंच इमेज आणि सगळ्यांनाच पैसे हवे असतात. मला पण अनुभव आलेत की थोडंसं समजा डिले झाली सर्जरी की मग हळूच की मॅडम पैसे, म्हटलं म्हणजे इट इज तो की तुम्हाला असं का वाटतं की मी तुमचं डिले करेन, आणि म्हणजे पण एकदम साधे पेशंट्स असतात आणि किती म्हणजे 1000 रुपये 2,000, मी म्हटलं मी का, मी म्हणजे खूप असं त्यांना काहीच कळत नसतं. त्यांना असं असतं की काय करून माझं ऑपरेशन होईल, पण त्यांना हे मनात पण येत नाहीत की हे मुद्दाम करत नाहीयेत किंवा कुठेतरी अडलंय. सो पोर्शे केसच्या यू वर देअर इन ससून? हां, आय वॉज देअर, पण दॅट वॉज मोर म्हणजे हे सगळं फॉरेन्सिक मेडिसिनचे लोक होते. सो आमच्यापर्यंत फार काही कळलं नाही, जी न्यूज बेसिकली माहिती आहे. अशा काही घटना घडतात तेव्हा अख्खं हॉस्पिटलचं वातावरणच सगळं म्हणजे कळतच ना सगळ्यांना, ओव्हर सेन्सिटिव्ह होतात त्यावेळेला. आणि हे मी सगळ्यांचे तिथे ऑर्गनायझेशन पण असतात, कुठल्या सिस्टर्स झालं तर सगळे नर्सिंग एकत्र किंवा टेक्निशियन्स झालं तर, सो ते असतंच. नाहीतर पूर्ण ह्याच्यात काय दिसतंय की इव्हन प्रायव्हेट डॉक्टर असतीलच असं नाही, पण समोर त्यांना पण आहे की भाई तू नाही पे करू शकत तर नाही ट्रीटमेंट होऊ शकत, किंवा समोर ते प्रत्येक वेळी कॉल नाही घेऊ शकत ना, की जसं तुम्ही मगाशी सांगितलं की काही आहे त्यांच्याकडे नाही पे करू शकत. शेवटी कोटा पण कमी आहे की किती जणांना फ्री किंवा कमी मध्ये ट्रीटमेंट द्यायचं. सो इथे लिटरली असं गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये की तुम्ही एका पेशंट जर ट्रीट करायचं त्याला टोटली ट्रीटमेंट करू शकता, मे बी जेवढे आहेत तेवढे रिसोर्सेस मध्ये. टोटली ते जो डॉक्टर पेशाकडून समवॉट एक्सपेक्ट केला जातो किंवा असतो पण एक इमोशनल आहे, जसं आपण फॅमिली डॉक्टरकडे जातो तो समोर तिथे दिसतो. म्हणजे पुन्हा रिक्षावाला तर तुम्ही सांगेन की हिअर लाईक मी नंबर देतो तुमचा, माझ्या ओळखीचे ते मी तिथे गेलो आणि मी तुम्हाला घेऊन जातो. बरेच म्हणजे ऍक्च्युअली मला पण असा रिक्षावाल्याचाच खूप अनुभव आलेला आहे की मॅडम इकडे जा तिकडे जा, किंवा तुम्ही ह्यांना ओळखता का, असं. समोर होपफुल याच्यासाठी पण आहे की एक खूप मोठ्या सेक्शनला ते गरजच आहे. म्हणजे आरोग्याची तुम्ही अशी बाय चॉईस नसते, म्हणजे तुम्हाला आरोग्याची गरज आहे किंवा तुम्ही आजारी पडला त्याच्यात काही चॉईस नाहीये तुमच्याकडे, आणि त्यामुळे त्यांना ते जावंच लागणार आहे दवाखान्यात. मग अशा वेळी एक गव्हर्नमेंट हॉस्पिटलचा चॉईस खूप गरीब लोकांना किंवा एक खूप मोठा सेक्शन आहे की त्यांना ती लागणारच आहे. गरीबपेक्षा इव्हन मिडल क्लासला पण असू शकतं की नाही स्पेंड करू शकत. एक वेळ अशी आली की 2-3 जण आजारी पडले समोर, सो त्यांना तिथे जायचंच आहे. सो त्या अर्थाने पण त्याची गरज टोटली राहणार आहे आपल्याला गव्हर्नमेंट. आणि म्हणजे लाईक मेनी आज पण लोअर मिडल क्लास जे असतात त्यांच्याकडे इन्शुरन्स पण नसतो, स्पेशली एक थोडे
70+ वगैरे. आणि बाकीचे मिडल इन्कम मधले लोकांमध्ये म्हणजे ज्यांचे प्रोलॉंग स्टेज असतात NICU वगैरे मध्ये, बच्चू जे असतात म्हणजे प्रीटर्म झाले तर ससूनचं NICU इज व्हेरी गुड. तर म्हणजे नॉट एव्हरीबडी नोज इट, पण आता NICUचा प्रायव्हेटमध्ये प्रत्येक दिवसाचा खर्च इज इन थाउजंड्स. सो समजा असं माहिती झालं की बाळाला 2 महिने ठेवायचे NICU मध्ये, तर मग त्याचे पण लोक दोज माइट नॉट बी व्हेरी पुअर, पण ते पण एक मोठा प्रश्न आहे ना की कम्युनिकेशनच नाहीये. गव्हर्नमेंटच्या या सगळ्या प्रकल्पांचं किंवा जे काही सुविधा आहेत त्याचं कम्युनिकेशनच नसतं. आणि आय एम शुअर फक्त ससून नाही, आय एम शुअर की पुण्यामध्ये अशा वेरियस ठिकाणी या सुविधा असतील, सोनोग्राफी असेल, बेसिक डायग्नोस्टिक्स असतील, पण हे माहितीच नाहीये. NICU मध्ये पण मला कळलं, कारण मलाही माहिती नव्हतं. मला आय हॅड दिस पिक्चर जेव्हा 10 वर्षापूर्वीचं. आता एका बेबीला मी बघायला गेले, म्हटलं हे काय, म्हणजे इट वॉज ह्यूज आणि इतके बेड्स आणि इतकं, हो म्हणजे तेच म्हटलं मला काहीच माहिती नव्हतं. मग नेक्स्ट टाइम पासून म्हणजे आय मेक इट अ पॉइंट टू टेल की ओके एवढं असेल तर यू कॅन कन्सिडर दिस ऑप्शन. तसं पण म्हणजे ही रिस्क मी तेव्हाच घेईन जेव्हा मी हे स्वतःहून पाहिलंय. पण लाईक तुम्ही नाही कोणाला सांगणार असं, कारण यू डोंट नो. सो तोच एक प्रॉब्लेम आहे की हे थोडं युनिव्हर्सल झालं पाहिजे, नॉट जस्ट लिमिटेड टू अ पर्टिक्युलर डिपार्टमेंट. सो वी विल होप फॉर द बेस्ट. येस. आपण नेक्स्ट टाइम भेटू त्यावेळेला खूप वेगळ्या पद्धतीने कदाचित कम्युनिकेशन करू, आणि ज्या गोष्टीसाठी आज आपण कॅफेत आलो, जी अनफॉर्च्युनेट घडली तुमच्या फ्रॅटर्निटीमध्ये, त्याच्यासाठी न भेटता मे बी वी कॅन स्टील बी मच मोर होपफुल कन्व्हर्सेशन. येस. जसं आहेत, पण सगळ्यात जास्त मे बी ज्यांना धाकधूक लागली असेल, ज्यांचे मुलं शिकतायत किंवा जे प्लॅन करतायत की मी जाईन, आता मी ह्या कॉलेजला ऍडमिशन घेईन, मी इथे पोस्ट ग्रॅज्युएट करेन. सो असे जे लोक जे अजून सिस्टीम मध्ये आले नाहीत किंवा जस्ट आले, सो तुम्ही त्या सिस्टीम मध्ये आहात, सो तुम्ही त्यांना काय सांगाल की त्यांनी आता काय काळजी घ्यावी, की त्यांनी यावं न यावं, कसं यावं? नाही, आय थिंक देर इज नो क्वेश्चन अबाउट इट. म्हणजे इफ यू आर गेटिंग ऍडमिशन इन टू अ गव्हर्नमेंट कॉलेज, तुम्हाला घेतलंच पाहिजे. सो ते तर आहेच. आता मेनी पीपल मेक दॅट डिसिजन बेस्ड ऑन कुठलं मेडिकल कॉलेज मिळतंय. म्हणजे पुणे, बॉम्बे, नागपूर ह्याला मिळालं तर घेतातच, पण मे बी थोडेसे जे सेमी रुरल आहेत तिथे 2 विचार करतात. मग त्याच्यापैकी तर अफोर्डिंग असतील तर मग ते माइट प्रेफर अ प्रायव्हेट कॉलेज. पण व्हॉट आय फील इज तुम्हाला जो गव्हर्नमेंट कॉलेज एक एक्सपिरियन्स देतो तो इट इज डिफिकल्ट टू गेट एल्सवेअर. म्हणजे आय वुड नॉट से अ नो, पण एक तर द शिअर नंबर ऑफ पेशंट्स, म्हणजे तुम्ही इथे शिकायला येत आहे, जे रेसिडेन्सी करायला येत आहे, म्हणजे सो ते आय वुड नॉट से की अगदी गरिबांची मदत करायला या वगैरे, पण तुम्हाला जे तुम्ही शिकायला येत आहे तर स्किल डेव्हलपमेंट होतं, नॉट जस्ट मेडिकली. म्हणजे जे मल्टीटास्किंग असतं ते सगळं, हाऊ टू स्पीक, म्हणजे ग्रीफ काउन्सिलिंग जे असतं ते वेगळ्या वेगळ्या स्तरांच्या, किंवा लँग्वेज बॅरियर असते, किंवा काही काही पेशंटचा कळतच नाही. म्हणजे एखादी आई असेल, सो शी इज नॉट एक्सपोज टू एनिथिंग इन हर फॅमिली, शी इज नॉट यूज टू मेकिंग डिसिजन्स, तिला सांगणं. तर खूप वेगवेगळ्या प्रकारचे स्किल्स डेव्हलप होतात, जे आय थिंक प्रायव्हेटमध्ये फक्त एक पर्टिक्युलर सेक्शन तुम्हाला हँडल करायला मिळतं. हो, हा मुद्दा खूप छान होता. येस. आणि एक म्हणजे बरंच काही, जसं आता गव्हर्नमेंटमध्ये डिसेबिलिटी सर्टिफिकेशन असतं अंधत्वाचं, म्हणजे माझ्या डिपार्टमेंटमध्ये, किंवा देर आर मेनी मेनी थिंग्स. बऱ्याच वेळा अशा पण केसेस मी ऐकलेल्या आहेत, माहित नाही तुमच्याकडे आल्या की नाही अशा, पण ज्याच्यामध्ये वृद्ध आहेत किंवा महिला आहेत की त्यांना जस्ट हॉस्पिटलमध्ये आणून सोडलंय. इट्स अप टू डॉक्टर नाव, तुम्हाला त्यांना जगवायचं आहे, त्यांची ट्रीटमेंट करायची, आणि पुन्हा डॉक्टरांकडे पण ऑप्शन नाही की यांचे नातेवाईक कोण आहेत. आणि गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्येच ही केस होते की जस्ट त्यांनी पेशंट आणून ठेवलाय, कारण इट इज फ्री ना, म्हणजे म्हणूनच. सो असे आमच्याकडे पण पेशंट्स असतात जे माझ्याकडे समजा एक 10 दिवसापासून ऍडमिटेड आहेत आणि सर्जरी होत नाहीये बिकॉज ऑफ मेनी रिझन्स. तर मला असं वाटतं बापरे, आता उद्या जाऊन मी ह्याच्याशी बोलते, थोडं काम करते, पण दे आर व्हेरी हॅपी. म्हणजे सगळं जेवण बिवण सगळं व्यवस्थित मिळतं. आणि सो मोस्ट हॉस्पिटल, गव्हर्नमेंट हॉस्पिटल्समध्ये जेवण इज फंडेड बाय, जसं ससूनमध्ये दगडूशेठ थ्रू फंडेड आहे. सो जेवण इज व्हेरी क्लीन आणि हेल्दी, वेळेवर आणि पुरेसं. सो त्यामुळे दे आर व्हेरी हॅपी. आणि मग फ्रेंड्स बनलेले असतात. सो इनफॅक्ट अशा पेशंटचं काढणं बाहेर इज डिफिकल्ट. म्हणजे असे खूप वेगळ्या वेगळ्या तऱ्हेचे असतात, पण ॲज यू सेड तसे जे डिसोन केलेले पण खूप असतात. मग असे बरेच, म्हणजे मग सॅडली त्यांना पोलिसांना बोलवून हँड ओव्हर करायला लागतं,
हे किती पोलिसांना बेबीज बोलून किती असतात, फिमेल कोणतरी बेबीज, Responsibility. अल्कोहॉलिक्स असतात किंवा फिमेल बेबीज असतात अबॅन्डन्ड. म्हणून when you said की इथं पर्सनॅलिटीच वेगळी होते बिकॉज कम्प्लिटली वेगळी डील विथ सो Deal मेनी with. थिंग्स ना, असं होतं. म्हणजे मग असं आमच्या वॉर्डमध्ये आरोपी ऍडमिटेड असायचे किंवा अल्कोहॉलिक, कोणी मेंटली अनस्टेबल, म्हणजे खूप वेगळे वेगळे हे असतात. सो असे पेशंट जनरली वॉन्ट गेट इन बरोबर. प्रायव्हेट हॉस्पिटल. Correct. त्यांचे पण चॅरिटी विंग्स असतात, पण इतकं Yeah, असं yeah. क्रूड आणि रॉ लेवलला नसतं. म्हणजे बेसिकली माइंडसेट याच्यासाठी चेंज झाला जसं आपण बोललो. आणि तेच आपला मुद्दा तोच होता की चर्चा ह्याच विषयावर करायची होती की मे बी हे खूप सेन्सेशनल नसेल, ज्याच्यावर खूप मिलियन्स आणि व्ह्यूज येतील, पण समवॉट मेन इश्यू जो होता की रेसिडेन्शियल डॉक्टर्स नक्की कोण असतात, डॉक्टरांना पण सहन करावं लागतं. म्हणजे लोकांचा तो मुद्दा आहे की डॉक्टर आहेत आणि त्यांना सहन करावं लागलं ह्या प्रकारच्या गोष्टी. त्या सगळ्या गोष्टी आम्हाला बघायच्या होत्या. आणि थँक्यू तुम्ही आलात तेवढं डिटेल. थँक्यू सो मच. मला पण बोलून खूप मजा आली. व्हेरी कॅन्डिड गप्पा. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू.